च्या आजूबाजूलाच अनेक अशा लोकांना बघत असाल जे एव्हरेज कमाई करून देखील संतुष्ट जीवन जगतात. पण अनेक असे व्यक्ती आहेत ज्यांच्या हातात बरेच पैसे येतात, ते खूप लक्झरियस जीवन जगतात, पण ते कधीही संतुष्ट दिसत नाही. खरंच स्पर्धेच्या या युगात माणसाच्या गरजा ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता आपल्याला आपल्या गरजांची जाणीव व्हायला हवी असं वाटत नाही का? ज्या गोष्टींवर तुम्ही अविचारीपणे पैसे खर्च करत आहात, त्या जीवनातून कट करणे व तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी जागा बनवणे हे ध्येय असले पाहिजे. एक काळ असा होता की आपल्या गरजा कमी होत्या आणि सर्व सुविधा स्वस्त असायच्या, पण आज कोणतीही सुविधा घेण्यासाठी लोकांची मोठी रांग उभी असलेली आपण पाहतो. एक सामान्य कुटुंब स्वतःसाठी प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करायला जातो, आयुष्यभराची कमाई त्यात गुंतवतो आणि मग कुठेतरी त्याच्या कुटुंबासाठी घर तयार होते. जशी जशी लोकसंख्या वाढली, लोकांच्या गरजा वाढल्या, मागणी वाढली, संसाधने कमी होऊ लागली आणि आज परिस्थिती अशी आहे की महागाई इतकी वाढली आहे की सामान्य माणसाला मानक जीवनशैली जगण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच मित्रांनो, या स्पर्धेच्या युगातही आपल्या आणि आपल्या कुटुंबाला चांगली जीवनशैली जगता आली पाहिजे असे आपल्याला नाही का वाटत? हे शक्य आहे, पण त्यासाठी उत्तम नियोजन आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीच्या आधी नियोजन करतो, तर मग आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असे चांगले नियोजन नको का करायला? नमस्कार, मी RJ आदिल आणि लोकांचे आर्थिक नियोजनाविषयी ज्ञान व सजगता वाढा. 20s म्हणजे 20चे दशक ज्यामध्ये आपण जगत आहोत, ते एक टर्निंग पॉइंट आहे जिथून लाखो कोटी लोकांचे जीवन बदलू शकते. अट इतकीच, तुम्ही चांगले नियोजन करायला हवे. 2020 ते 2030 असा हा काळ आहे जेव्हा भारतात असाधारण विकास होणार आहे. भारत ज्या वेगानं पुढे जात आहे, तिथल्या कंपन्या, त्याचे शेअर्स, तिथले लोक देखील त्याच वेगानं पुढे जात आहेत. भारतात GDP मध्ये सातत्यानं होणारी वाढ, भारतातील बाह्य गुंतवणूक, मेक इन इंडियाचे वाढते मिशन आणि संपूर्ण जगाचा भारतावरील वाढता विश्वास हे सांगते की येणारा भविष्यकाळ सोनेरी असणार आहे. मग या सुवर्ण काळाचा फायदा का घेऊ नये? आपल्यापैकी बहुतेकांना पैसे कसे व्यवस्थापित करावे हे शिकवले गेले नाही. परंतु मनी किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट हे एक कौशल्य आहे जे आपल्याला आयुष्यभर शिकणे, नर्चर करणे आणि ऍडजस्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही किती हुशार आहात याहून अधिक तुम्ही कसे वागतात व तुम्ही किती शिस्तबद्ध आहात यावर पैशाबरोबर तुमचा संबंध कसा राहील हे अवलंबून असते. हेही पुढील चर्चेदरम्यान तुम्हाला स्पष्ट होईल. या ओरिजिनल ऑडिओ बुकमध्ये आम्ही तुम्हाला लॉंग टर्म गोल कशी ठरवायची, शॉर्ट टर्म गोल आणि मीडियम टर्म गोल ठरवून तुमच्या गरजा कशा हाताळायच्या, वेळेचा योग्य वापर कसा करायचा, अशा अनेक गोष्टी सांगू. याविषयी तुम्हाला आर्थिक नियोजनाचे मुख्य घटक, चांगले बजेट तयार करण्याचे सूत्र, बचत, कर नियोजन, विमा दायित्वे, मालमत्ता आणि उत्पन्नाची पाईपलाईन तयार करण्याची माहिती मिळेल. मित्रांनो, हे ऑडिओ बुक तयार करताना सखोल संशोधन, चांगल्या पुस्तकांचा अभ्यास आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा स्रोत घेण्यात आला आहे. आशा आहे की तुम्ही आमच्या प्रयत्नांची प्रशंसा कराल. जास्त विलंब न लावता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपल्याला 20sच्या वेळेचे महत्त्व समजेल. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट याकडे आजवर तुम्ही तुमची ऑप्टिमम डेली रुटीन सेट करण्याच्या दृष्टीनं किंवा कामामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं किंवा परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळावे या दृष्टीनं बघत आला असाल. पण कधी आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या टाइमकडे आपल्या आर्थिक संपत्तीचा गोल या अँगलने बघितला आहे का? टाइम आणि पैसा यामध्ये असलेलं नातं तुम्हाला जितक्या लवकर कळेल तितकी भविष्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. फायनान्शियल प्लॅनिंग इन 20s या सिरीजचा पहिला महत्वाचा टप्पा जाणून घेऊ आणि तो म्हणजे पॉवर ऑफ टाइम. मित्रांनो, तुमच्यातील अनेकांना हे पटेल. एक काळ होता जेव्हा माणसाच्या गरजा फार नव्हत्या. एक काळ होता जेव्हा हा समाज बार्टर सिस्टमवर चालत होता, ज्यामध्ये आपल्या व कौटुंबिक मूलभूत गरजा पुरवण्यासाठी माणसे आपल्याकडे असलेल्या उत्पादन किंवा सेवारूपी देवाणघेवाण होत असे. त्यावेळी कुठल्याही करन्सीची गरज तशी नव्हती. अहो, फार मागे का जातात तुम्ही? स्वतःचेच उदाहरण घ्या.
तुम्ही जर चालू दशकात तुमच्या 20s किंवा 30s मध्ये असाल तरी तुम्हाला हे नक्की जाणवत असेल की किती कमी वेळात पैशाचे चित्र किती झपाट्यानं बदलले आहेत. नवीन इनोव्हेशन, लक्झरीची ओढ, जागेची मागण्या व किमती, पेट्रोल, वाढलेले जागतिक कॉम्पिटिशन, तसेच वाढलेल्या आरोग्याच्या समस्या, ह्या सर्व बाबींमुळे आज तर फक्त बाबू यहाँ तो बस रुपया बोलता है हेच खरे झाले आहे. अहो, आज कुठली वस्तू तर सोडाच, पण पाणी, शुद्ध हवा किंवा साधा सल्ला देखील फुकट देत नाही. युवा पिढीला पैसा हा जीवनातील किती मोठा घटक आहे हे वेळीच कळणे फार आवश्यक आहे. कारण युवा अवस्थेत तुमच्याकडे असलेला वेळ जास्त असतो. तुमच्यातील कार्यक्षमता व रिस्क घेण्याची ताकद जास्त असते. तसेच जबाबदारी कमी असते. पण जसे जसे तुमची जबाबदारी वाढत जाते तसं तुमच्या गरजा दुप्पट किंवा जास्त वेगाने वाढतात आणि त्यावेळेस मार्ग शोधणे देखील कठीण होत जाते. म्हणून आजपासून तुम्ही मनाची तयारी करून फायनान्स या विषयाकडे कुठल्या तात्विक, अकॅडमिक किंवा करिअरच्याच मार्गाने न बघता त्याला एका संतुष्ट जीवनाची गुरुकिल्ली म्हणून बघितलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. मित्रांच्या चलता है कल की सोचेंगे कल को ह्या ॲटिट्यूडला बळी न पडता पॉवर ऑफ टाइम स्वतःच्या जबाबदारीनं समजून घ्या. फायनान्शियल प्लॅनिंग हा तसा बजेट, लोन, ॲसेट, लायबिलिटी, इन्शुरन्स व गुंतवणूक ह्या घटकांपासून बनलेला संपूर्ण विषय आहे व त्यांच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये जाणून घेणारच आहोत. पण टाइम हा विषय थोडासा तात्विक जरी असला तरी फायनान्शियल प्लॅनिंग किती महत्वाचे याविषयी आपल्याला जागरूक करतो. आपल्यातील अनेक जण वारंवार हे ऐकत आला असाल की टाइम इज मनी. तर मग तो कसा हे जरा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या व्याख्येपासून समजून घ्यायला सुरुवात करू. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फायनान्समध्ये कंपाऊंडिंग, ज्याला मराठीमध्ये चक्रवाढ असे म्हणतात, म्हणजे जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळत जाते आणि गुंतवणुकीची रक्कम झपाट्यानं वाढते, जे की जमा ठेवीवर सहसा मिळत नाही. जगात गुंतवणुकीचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफेट हे देखील असे म्हणतात की कंपाऊंडिंग हे जगातील 8वे आश्चर्य आहे. ज्याला कंपाऊंडिंग व्याजाची समज नाही तो परिपूर्ण गुंतवणूकदार होऊच शकत नाही. मार्केटमध्ये अनेक फंड जसे म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड हे सर्व ह्याच कंपाऊंडिंगच्या सूत्रावर अवलंबून असतात. आता टाइमचा आणि या सगळ्यांचं नातं नेमकं काय हे समजून घेण्यासाठी उदाहरण म्हणून एक आकडेवारी मांडतो. बघा, पटतंय का? खरा खेळ हाच आहे, आजपासून 20 वर्षांनंतर तुमचा खर्च इतका वाढलेला असेल की तुमच्यासाठी या जमा ठेवीची किंमत आजच्या 10 लाखांपेक्षाही कमी असेल. त्यामुळे आजपासून 20 वर्षांनंतरचा तुमचा गोल कमीत कमी 1 कोटी इतका तरी हवाच. यासाठी तुम्ही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय पाहायला सुरू करतात. असं गृहीत धरू की तुम्ही ते 10 लाख कुठल्याही प्रकारच्या म्युच्युअल फंड किंवा कुठल्या इंडेक्स फंडमध्ये गुंतवतात. तर 20 वर्षांनंतर 12% हिशोबाने बघाल तर 1 कोटी रुपये तुमच्याकडे असतील आणि हे तुम्ही स्वतः गुगलवर कुठल्याही साईटवरून काढू शकता. आता असे मानून चालू की तुम्ही 10 वर्ष उशिरा SIP सुरू करताय, पण तुम्हाला पुढील 10 वर्षातच 1 कोटी रक्कम जमवायची आहे. ह्या केसमध्ये तुमचा SIP हा 4 पटीनं वाढून 40 ते 45 हजाराच्या घरात जातो आणि 25 लाखांच्या जागी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली टोटल रक्कम देखील जवळजवळ दुप्पट होते. मित्रांनो, या आकडेवारीवरून तुम्हाला थोडक्यात सांगायचे म्हणजे हेच की तुमच्याकडे सध्या असलेल्या टाइम, त्याची ताकद किती आहे. जितका तुम्ही उशीर कराल तितकं फायनान्शियल गोल साध्य करणं कठीण होत जातं. मित्रांनो, ही तर झाली गुंतवणुकीची बाजू. पण गुंतवणुकीसह तुम्ही आयुष्यात कुठल्या प्रकारचे करिअर चॉईसेस आहेत हे सुद्धा फारच महत्वाचे आहे. आज काळाची गरज समजून व येणाऱ्या काळात परिस्थिती बदल याचे जो नीट आकलन करून कुणी आपल्या करिअरचे निर्णय घेत असेल तर त्याला कुणीच मागे खेचू शकत नाही. सोपे उदाहरण द्यायचे म्हटले तर आजपासून 20-30 वर्षांपूर्वी जमिनींना फार काही भाव नव्हता. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी फार कमी किमतीत गुंतवणूकदारांना विकल्यात. पण बघता बघता रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्यानं बूम झाला व जमिनीचे भाव गगनाला भिडले. त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात त्या काळात पाऊल टाकले ते आज मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. तसेच आजपासून पुढील 5 वर्षात कुठले सेक्टर असे आहे की ज्यामध्ये दमदार ग्रोथ पाहायला मिळणार आहे, याचा अभ्यास करा आणि त्या संबंधित तुमचे स्किल्स तुम्ही तयार करा. चालू दशकामध्ये रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा यावर अनेक शास्त्रज्ञ, मल्टीनॅशनल कंपनीज
व सरकार सातत्यानं प्रयत्न करताना दिसत असेल, तसेच अनेक गुंतवणूकदार ह्या संधीचं सोनं कसे करता येईल यावर लक्ष ठेवून आहेत, तेव्हा ईव्ही या सेक्टरमध्ये तुम्हाला काय करता येईल याचा ह्याच वेळी विचार केला आणि निर्णय घेतला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. रिन्युएबल एनर्जी सेक्टर बरोबरच आज डिजिटल मार्केटिंग, AI, डेटा सायन्स असे IT क्षेत्रात अगदी वेगानं पुढे नेणाऱ्या नवीन संधी आहे, ज्याचा देखील तुम्ही अभ्यास करू शकता. मित्रांनो, हे मी यासाठी सांगत आहे कारण मेंढ्यांच्या कळपात असल्यासारखं जे इतर तुमचे मित्र करत आहेत तेच कुठलाही गोल समोर न ठेवता तुम्हीही करत बसलात तर तुम्ही फार मोठी जोखीम घेऊन बसाल आणि तुमचा अमूल्य वेळ क्षुल्लक चाकरी करण्यात घालवाल. योग्य काळात आपल्याकडे पुरेसा नेटवर्थ असणे आज फार महत्वाचे आहे. त्यामुळे करिअरचा कुठलाही निर्णय चांगली फॉरकास्टिंग करूनच घ्या. पुढे जाण्याआधी एक मराठी म्हण शेअर करतो. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे जास्त श्रम करून कमी फायदा होणे. या म्हणीचा डायरेक्ट संबंध पॉवर ऑफ टाइमच्या ह्या पुढील पैलूतून तुम्हाला स्पष्ट होईल. विविध क्षेत्रांमध्ये नोकरी, व्यवसाय, फ्रीलान्सिंग करत असलेल्या सर्वांनीच पॉवर ऑफ टाइम हा कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतला तर तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य अगदी उत्तम करू शकता. तुम्ही नोकरी करत आहात म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल ऐकूनच असाल. तुम्ही याबद्दल बऱ्यापैकी जागरूक असून देखील तुम्ही ह्याकडे कानाडोळा करतात. 9 to 5 ची जीवनशैली ही बऱ्याच लोकांना सर्व्हायव्हल मोडमध्ये राहण्याची सवय लावते, हे अगदी खरे आहे. एकदा की एम्प्लॉय मानसिकता जडली की आपण साध्या हेल्थ इन्शुरन्ससाठी देखील आपल्या एम्प्लॉयरकडेच धाव घेतो. त्यामुळे एका भंपक सॅटिस्फॅक्शन मोडमध्ये राहून आपण मार्केटमध्ये असलेल्या पर्यायांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे वेळ कसा निघून चाललाय याकडे देखील आपले लक्ष राहत नाही. तर असे न करता वेळोवेळी फायनान्स बद्दल अपडेटेड राहणे, आपला फायनान्स पोर्टफोलिओ कसा अधिक बळकट करता येईल याबद्दल सल्ला घेणे फायद्याचे ठरते. आता वर सांगितलेल्या म्हणीला अनुसरून टाइम ट्रेडिंग बद्दल सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण किती कार्यक्षम आहोत याची आपल्या स्वतःला जाणीव पाहिजे. गेलेला वेळ हा परत येत नाही, त्यामुळे तुम्ही जिथे कुठे नोकरी करत असाल तर तुम्हाला तुम्ही दिलेल्या वेळेचा योग्य मोबदला मिळतो की नाही ह्याचा तुम्ही अभ्यास करायला हवा. योग्य मोबदला मिळत नसेल तर याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही जॉब वगैरे सोडून द्या. तर तुम्ही जास्त वेळ नवीन स्किल्स डेव्हलप करण्यात घालवा व तुमच्या फायनान्शियल गोल्सला जे पूर्ण करेल असे नोकरी व पॅसिव्ह इन्कमचे पर्याय निवडा. मित्रांनो, हे होते पॉवर ऑफ टाइम बद्दल आपल्याबरोबर मला शेअर करू वाटण्यासारखे काही मुद्दे. अपेक्षा करतो की ह्यामुळे आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे फायदा होईल. आणि आता आपण वळूया पुढच्या एपिसोडकडे, जो फायनान्शियल पोर्टफोलिओ संबंधित आहे. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, An investment in knowledge pays the best interest. अर्थात जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतःला शिक्षित करण्याहून मोठी गुंतवणूक कुठलीच नाही. जो फायनान्स बद्दल जाणकार असेल तो भले आज तुलनेनं कमी कमवत असेल तरी लॉंग टर्म मध्ये तो फायनान्शियली पुष्कळ लोकांपेक्षा जास्त सशक्त असेल. आपण सारे जण काहीतरी शिकण्याच्या हेतूनं येथे आलात आणि आपल्या अमूल्य वेळेचा सदुपयोग करीत आहात. हे पाहून याचा नक्कीच आपल्याला आपल्या जीवनात फायदा होईल याची मला खात्री आहे व तुमचे अभिनंदन करून मी पुढील विषयाची सुरुवात करतो. मित्रांनो, फायनान्सच्या जगात एक टर्म तुम्ही सातत्यानं ऐकली असेल, ती म्हणजे फायनान्शियल पोर्टफोलिओ. शॉर्ट टर्म व लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स असणाऱ्या प्रत्येकानं का समजून घ्यावा फायनान्शियल पोर्टफोलिओ, ती काय असते व ती कशी असावी याचबद्दल मी पुढे विस्तृत सांगणार आहे. साध्या भाषेत फायनान्स पोर्टफोलिओ म्हणजे आपण केलेल्या वेगवेगळ्या फायनान्शियल गुंतवणुकी, जसे की स्टॉक्स, कमोडिटीज, इक्विटी, ॲसेट्स, लोन, विमा, रिअल ॲसेट्स जसे रिअल इस्टेट, FD, म्युच्युअल फंड इत्यादी या सर्वांचे कलेक्शन. आपले पर्सनल फायनान्शियल पोर्टफोलिओ समजणे व त्याची सद्यस्थिती जाणून घेणे हे आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल समजले जाते. मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, रंकाचा राजा होणे, ज्याचा अर्थ होतो की एखादा व्यक्ती अत्यंत गरिबीच्या अवस्थेतून उचल घेऊन खूप संपत्तीचा मालक होतो. याच्याच उलट म्हणजे राजाचा रंक होणे, ज्याचा अर्थ एक धनवान आणि समृद्ध व्यक्ती काही चुकांमुळे, व्यसनांमुळे, गाफील प्रवृत्तीमुळे किंवा विद्येच्या व माहितीच्या अभावामुळे आणि निष्काळजीपणामुळे देशोधडीला लागतो.
या दोन्ही केसेस आपण मूव्हीज, कथा किंवा न्यूजमध्ये सातत्यानं ऐकतो. जो व्यक्ती आर्थिक उंची गाठतो त्याबद्दल आपण म्हणतो की काहीतरी लक फॅक्टर वगैरे असेल, आणि जो बुडतो त्याबद्दल आजचा युवा वर्ग सोशल मीडियावर मीम बनवताना आपण बघतो. फायनान्सच्या दृष्टीतून आपण बारकाव्यानं या सर्व बाबींकडे बघितले तेव्हा एकच लक्षात येते की सर्व काही गमावून बसलेल्या व्यक्तीचा फायनान्शियल पोर्टफोलिओ बॅलन्स्ड नसणे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, हे मार्केट खूपच लहरी स्वभावाचं आहे. येथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. तुम्ही नुकतीच अडानी यांच्या शेअर्समध्ये होणारे चढ उतार बघत असाल किंवा सध्या AI सारख्या नवीन टेक्नॉलॉजीजमुळे जॉब कपात पण तुमच्या कानी येत असेल. अशा सर्व गोष्टींमुळेच फायनान्शियल पोर्टफोलिओकडे सातत्यानं पाहणे व तो अधिक चांगला बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलणे गरजेचे आहे. आणि पॉवर ऑफ टाइमच्या सूत्रांप्रमाणे आपण जितक्या प्रोएक्टिव्हली यावर काम कराल तितकाच आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ मजबूत बनेल आणि आपल्या रिटायरमेंटसाठी आपण पूर्णपणे तयार असाल. चला तर आता जाणून घेऊ आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ कसा असावा. मित्रांनो, अनेकदा असा प्रश्न केला जातो की चांगला फायनान्शियल पोर्टफोलिओ म्हणजे नेमकी कसा? तर याचे उत्तर म्हणजे विविधतेनं भरलेला पोर्टफोलिओ. आता विविधता कसली? तर मार्केट रिसर्च करून आणि रिस्क समजून घेऊन उपलब्ध विविध फायनान्शियल गुंतवणुकीमध्ये आपला पैसा वाटप करणे. यामुळे होतं काय की आपल्या भांडवलात मार्केटमध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे जास्त फरक दिसून येत नाही व ते समतोल राहण्यास मदत होते. तसेच दीर्घकाळ केलेली गुंतवणूक ही पोर्टफोलिओ मजबूत करण्यास देखील मदत करत असते. जसे गृहीत धरा की आपण X आणि Y अशा 2 कंपनीचे शेअर्स घेतले. आता जर Xचे शेअर्स घसरत असतील आणि Yचे त्याच तुलनेनं वाढत असतील तर आपला एकूण पोर्टफोलिओला जास्त धक्का बसत नाही. आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्यावर कमीत कमी डेप्ट म्हणजेच कर्ज असावं किंवा कर्ज असल्यास ते लवकरात लवकर फेडून देणे कधीही विवेकी मानल्या जाते. कधी धोका व जास्त नफा या तत्वांनी वेगवेगळे गुंतवणुकीचे डिसिजन्स घेऊन व मार्केटमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आपण आपला पोर्टफोलिओ अधिक चांगला बनवू शकतात. मित्रांनो, गुंतवणूक करणेच म्हणजे फायनान्शियल पोर्टफोलिओ बनवणे असं नाही. फायनान्शियल पोर्टफोलिओ निर्माण करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात आधी स्वतःची ओळख करून घेणे. होय, स्वतःची ओळख. आपण स्वतःला दररोज हे विचारायला हवे की आपण कोण आहोत, आपली व आपल्या कुटुंबाची वस्तुस्थिती काय आहे, आपले वयोगट काय आहे, आपल्या कुटुंबियांचे वयोगट काय आहे, आपला किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा हेल्थ स्टेटस काय आहे ते. ह्या सर्वांचं एकूण सांगायचे झाले तर आपण फायनान्स पोर्टफोलिओ हा आर्थिक मजबूती बरोबरच सिक्युरिटीच्या दृष्टीनं केला तरच तो उत्तम ठरेल. फायनान्शियल प्लॅनिंगच्या बिगिनर्सने इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ किंवा फायनान्स पोर्टफोलिओ बनवताना इन्शुरन्स म्हणजेच विमा याला सर्वात महत्त्वाची पायरी समजावी. आपण आपल्याकडील असलेल्या महत्त्वाच्या ॲसेट्सवर आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तींनाच विमा उतरवून घ्या. त्यानंतर विविध परतावे मिळवून देणाऱ्या गुंतवणुकीकडे बघा. तसेच आपल्या कॅपिटल किंवा ॲसेट्स जसे बंगला, जमीन इत्यादी या सर्वांना कमीत कमी रिस्क असेल अशी स्ट्रॅटेजी आखणे आपला फायनान्सचा पाया भरभक्कम करते. फायनान्शियल पोर्टफोलिओ बनवताना व फायनान्शियल निर्णय घेताना आणखी एक पैलू म्हणजे आपला महिन्याचा कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो म्हणजेच कमाई आणि खर्च ह्याचा बारकाईनं अभ्यास करून घेणे. काही पैसा वरवरच्या खर्चाला, जसे महिन्यातून एकदा फॅमिली आउटिंग वगैरे साठी लागतो, याचा सुद्धा आपल्या प्लॅनिंगमध्ये समावेश केला तर समाधान आपल्यालाच लाभेल. सांगण्याचा उद्देश असा की जर तुम्ही फक्त फायनान्स फोकस्ड राहिलात तर तुम्ही तुमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन खूप कंटाळवाणे बनवून बसाल व यामुळे तुमचे मोटिवेशन कमी होण्याची शक्यता असते. पोर्टफोलिओसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीनं विचार करताना आपले शॉर्ट टर्म गोल्स व लॉंग टर्म गोल्स याची देखील आपल्याला पुरेशी स्पष्टता असली तर तसे गुंतवणुकीचे पर्याय निवडण्यास आपल्याला मदत होते. उदाहरण, आज अनेक ठिकाणी एक ट्रेंड सहज ऐकायला मिळतो, हो, FD मध्ये गुंतवणूक करून काही फायदा नाही, त्यावर काही चांगले रिटर्न्स नाही, वगैरे वगैरे. अहो, हे अर्धवट ज्ञान म्हणावं लागेल. फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट हे जरी 6 ते 6.5% रिटर्न्स देत असेल तरी आजही ती शॉर्ट टर्म गुंतवणूक म्हणून खरोखरच खूप सपोर्टिव्ह आहे. मानून चला की तुम्हाला अचानक घरातल्या काही कार्यासाठी किंवा अर्जंट काही पैशाची गरज पडली तर अशा वेळी तुम्ही लॉंग टर्म मध्ये जास्त परतावा देणारे इक्विटी, बॉन्ड्स खर्च करणार का? तर नाही.
अशा वेळेस तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट किंवा कुठल्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये जमा केलेली रक्कम वापरणे जास्त सोयीस्कर ठरते. तर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण नक्कीच एक फायदेशीर फायनान्शियल पोर्टफोलिओ बनवू शकता. अनेक फायनान्शियल डिसिजन घेताना आपला सध्याचा फायनान्शियल पोर्टफोलिओ समजून घेणे फायद्याचे ठरते. तेव्हा आपला सध्याचा पोर्टफोलिओ कसा समजून घ्यायचा याविषयी चला थोडे जाणून घेऊ. आपला इन्व्हेस्टर किंवा फायनान्स पोर्टफोलिओ साधारण 4 कॅटेगरीजमध्ये मोडला जातो. यात एक कॅटेगरी म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर. हा तो इन्व्हेस्टर आहे जो कमी जोखमीच्या पातळीवर आणि स्थिर परतावा मिळण्याच्या उद्देशानं गुंतवणूक करतो. इक्विटीच्या भाषेत असा इन्व्हेस्टर कमाईच्या सरासरी 8 ते 9% जो इक्विटी गुंतवणूक म्हणून ठेवू शकतो. पुढे येतो बॅलन्स्ड इन्व्हेस्टर. असा इन्व्हेस्टर जो सर्व खर्च जाऊन सरासरी 28 ते 30% इक्विटी गुंतवणूक म्हणून ठेवू शकतो. यानंतर येतो अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. इक्विटी म्हणून 55% पर्यंत गुंतवणूक म्हणून ठेवणे ज्याकडे रिस्क पोटेन्शियल असते ते इन्व्हेस्टर या कॅटेगरीमध्ये येतात. आणि शेवट म्हणजे व्हेरी अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. यांना आपण हाय रिस्क पोटेन्शियल इन्व्हेस्टर असे देखील म्हणू शकतो. ह्या कॅटेगरीमध्ये असणारे इन्व्हेस्टर 70% इक्विटी गुंतवणूक करण्याची क्षमता असते. आपला खर्च, बचत, मेडिकल खर्च, सिक्युरिटी रक्कम, मनोरंजनाचा खर्च, लोन हे सर्व जाऊन आपल्याकडे जितके इन्व्हेस्टमेंटसाठी उरतात आणि त्यामधून किती आपण इक्विटी म्हणून गुंतवू शकता या आधारे आपण आपली कॅटेगरी ठरवू शकता. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनात अप्स आणि डाऊन्स हे येतच असतात. फायनान्समध्ये याला मॅनेज करण्यासाठी एकच पर्याय आणि तो म्हणजे फायनान्शियल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथेतून शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यांची राजनीतिक व आर्थिक नीतिमत्ता समजून घेतली तर आपल्याला जाणवेल की स्वतःच्या चुकातून शिकण्याची गरज नाही, आपण इतरांच्या चुकांमधून खूप काही शिकू शकतो. आपणही 20s मध्ये फायनान्स प्लॅनिंग करताना इतरांच्या विविध अनुभवाला एक गायडन्स पॉइंट म्हणून बघा. त्यावर सखोल अभ्यास करा. त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय चूक की बरोबर व ते कसे यावर चर्चा करा. असे केल्यानं तुम्ही तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करताना असलेले लूप होल्स भरून काढू शकतात. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया आर्थिक नियोजनाचे मूळ घटकांविषयी. मित्रांनो, आपल्यातून प्रत्येकाचे काही ना काही पर्सनल गोल्स असतात. कुणाला अमुक पद मिळवायचे आहे, कुणाला तमुक कंपनीमध्ये काम करायचे आहे, कुणाला स्वतःच्या बिझनेसची स्थापना करायची आहे, तर कुणाला स्पोर्ट्स व क्रिएटिव्ह क्षेत्रात नावलौकिक मिळवायचे आहेत. हे आपण मानतात, बरोबर? मित्रांनो, पर्सनल गोल्स प्रमाणेच प्रत्येकाचे फायनान्शियल गोल्स देखील असतातच. कुणी असे म्हणणं की माझे कुठलेही फायनान्शियल गोल्स वगैरे काही नाही, हे गोगलगाय आणि पोटात पाय असे अस्वाभाविक वाटते. बजाज अलायन्सच्या इंडियाज लाईफ गोल्स प्रिपेर्डनेस सर्व्हे 2019 नुसार सरासरी बहुतांश लोक त्यांच्या जीवनामध्ये 5 गोल्स ठेवतात आणि वाढत्या टेक्नॉलॉजीचा वापर, सोशल मीडिया, इन्कमचे अनकन्व्हेन्शनल व इनोव्हेटिव्ह पर्याय या सर्वांमुळे हा आकडा 20च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 20च्या दशकामधल्या युवकांमध्ये एक विलक्षण एनर्जी आपल्याला बघायला मिळते. याचा प्रत्यय आपण भारतात नुकत्याच सुरू झालेल्या शार्क टँक वरून घेऊ शकता. शार्क टँक सीझन 1 मध्ये जवळजवळ 62,000 ऍप्लिकेशन्स आले होते. यावरून भारतात इनोव्हेटिव्ह आयडियाज व भारतात गोल्सची कमी नाही हे कळते. पण मित्रांनो, आता याच्याच विरुद्ध एक आकडा आहे जो थोडा चिंताजनक आहे. नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन म्हणजेच NCFE भारतातील या संस्थेच्या नॅशनल फायनान्शियल लिटरसी असेसमेंट टेस्ट प्रमाणे भारताची 1.3 बिलियन इतकी लोकसंख्या असून देखील 76% लोकांना अजूनही फायनान्स किंवा फायनान्शियल प्लॅनिंग या विषयाचं बेसिक नॉलेज नाही. पर्सनल गोल्स ठेवणारे बहुतांश लोक फायनान्स प्लॅनिंगकडे दुर्लक्ष करतात. रिच डॅड पुअर डॅड ह्या बहुचर्चित पुस्तकाचे ऑथर रॉबर्ट कियोस्की म्हणतात की अनेक जणांना पैशाला स्वतःसाठी कसे कामावर लावावे हे कळतच नाही आणि रात्रंदिवस पैशासाठी काम करून आपल्या पैशाच्या सुखद स्वप्नाच्या एका काल्पनिक जाळ्यात अटकून ते वास्तविक एका दुःखी परिस्थितीला निमंत्रण देतात. ह्या दुःखाच्या दलदलात अटकून अनेक जण डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी अशा मानसिक आजारांना सामोरे जातात. त्यामुळे मित्रांनो, टाइम असतानाच फायनान्शियल प्लॅनिंग समजून घेऊन ती सुरू करा. फायनान्शियली लिटरेट बना.
या सिरीजच्या मागील एपिसोड्समध्ये पॉवर ऑफ टाइम, फायनान्शियल पोर्टफोलिओ याबद्दल बोललो. तसे मी फायनान्शियल प्लॅनिंगच्या मूळ घटकांविषयी आपल्याला माहिती देणार आहे. इथे एक सांगू इच्छितो, बरेच लोक फायनान्शियल मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग याला समान समजण्याची गल्लत करतात. हे दोन वेगळे विषय आहे. प्लॅनिंग हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा एक भाग आहे. फायनान्शियल प्लॅनिंग हे युद्धाची कोणतेही चिन्ह नसताना युद्धाची तयारी करण्यासारखे आहे. आपल्याला जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी आपल्याला पैशाची गरजच भासू नये यासाठी केलेलं नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. बरेच लोक फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करताना लगेचच मित्रांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी गुंतवणूक करायला तयार होतो. केवळ गुंतवणूक म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग नव्हे हे आपल्याला पुढे स्पष्ट होईल. फायनान्शियल गोल्ससाठी आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून एक छोटीशी एक्सरसाइज करा मित्रांनो. तुम्ही स्वतःला 5 वर्षानंतर कशा आर्थिक स्थितीमध्ये बघता हे एका कागदावर किंवा डायरीमध्ये लिहून काढा. यामध्ये करिअर, इन्कम, कुटुंब, शिक्षण, ट्रॅव्हल अशा अँगल्सचा तुम्ही विचार करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग आपण कुठल्याही चांगल्या ॲडवायझरकडे किंवा स्वतः अभ्यास करून किंवा इंटरनेटवर वेगवेगळ्या साइट्सच्या सहाय्यानं करू शकता. पण फायनान्शियल प्लॅनिंगचे 7 महत्त्वपूर्ण घटक आहे. या एपिसोडमध्ये आपण ह्या सर्वांची थोडक्यात माहिती घेऊ. चला तर, यामध्ये पहिला आणि सर्वात मुख्य घटक म्हणजे बजेट प्लॅन. बजेटिंग म्हणजे आपला भविष्यात होणारा खर्च आणि सेव्हिंग याचा अंदाज ठरवण्याची प्रोसेस आहे. यामध्ये निव्वळ मूल्य म्हणजेच आपले नेटवर्थ निश्चित करण्यासाठी उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि दायित्वे यांचे मूल्यांकन करणे आणि भविष्यातील खर्च आणि बचतीची योजना समाविष्ट आहे. महिन्याच्या महिन्याला आपल्या इन्कम स्वरूपात येणाऱ्या पैशातून किती खर्च होणार आणि किती बचत होणार याचा हिशोब लावणे म्हणजे ही प्रोसेस. याचं उद्दिष्ट म्हणजे आपल्याला आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यावर आपण खर्च करीत असलेल्या पैशाची जाणीव होणे. यात कर नियोजन म्हणजे टॅक्स प्लॅनिंग देखील महत्वाचे आहे, कारण त्याचा आपल्या इच्छा व गरजा पुरवण्यासाठी केलेल्या आर्थिक नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. यानंतर फायनान्समध्ये मिनी लिक्विडिटी मॅनेजमेंट याला दुसरा महत्वाचा घटक मानतात. आपला वरवरचा खर्च हाताळण्यासाठी किंवा शॉर्ट टर्म कॅशच्या गरजा किंवा कॅश डिफिशियन्सीज असतात तर ते सांभाळण्यासाठी आपल्या हाती थोडा पैसा हवा. यालाच लिक्विड कॅश म्हणतात, जो तुम्हाला सहज ॲक्सेसिबल असतो. ह्या कॅशचे कसे व्यवस्थापन करणार जेणेकरून या अल्पकालीन गरजा सहज भरून काढण्यात आपली मदत होईल हे ठरवणे यामध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण मोठ्या खर्चांसाठी केलेली तयारी अति प्रभावी ठरते. म्हणूनच मोठ्या खर्चांसाठी केलेले प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंगचा तिसरा प्रमुख घटक आहे. जेव्हा आपला एक स्टेडी इन्कम फ्लो सेट होतो तेव्हा आपल्या मनातील स्वप्नांच्या लाटा मोठी उसळी मारू लागतात. प्रत्येक जण नवे घर, कार किंवा इच्छित बिझनेस सेटअपसाठी, शिक्षण किंवा करिअरमध्ये पुढची डिग्री मिळवण्यासाठी मोठे कर्ज घेतात. खरेदीची रक्कम आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेली रक्कम यामधील फरक म्हणजे तुमच्याकडे शिल्लक राहणाऱ्या फंड्स याचा दीर्घकालीन विचार करून आपण कर्जाची निवड केली पाहिजे. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, कर्जाची मदतपूर्ती आणि कमीत कमी व्याज दरावर यावरती निवड अवलंबून असली पाहिजे. खर्चाचं झालं, पण आता सुरक्षेचं काय? आपली व आपल्या कुटुंबाची आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षा ही देखील जबाबदारी पूर्णतः आपलीच ना. त्यामुळे स्वतःचे, प्रियजनांचे, उत्पन्नाचे आणि संपत्तीचे संरक्षणासाठी केलेली प्लॅनिंग ही आपण फायनान्शियल प्लॅनिंगची चौथी महत्वाची पायरी समजावी. यामध्ये विमा योजनाद्वारे मालमत्तेचे संरक्षण करणे आणि विविध अनपेक्षित घटनांसाठी आवश्यक विम्याचे प्रकार आणि रक्कम निश्चित करणे समाविष्ट आहे. आजच तुमच्या ॲसेटमधील बहुतेक गोष्टींवर विमा उपलब्ध आहे. कार किंवा बाईक यासाठी विमा आहे, घर किंवा गाडा यासाठी विमा आहे, जीवन विमा आहे, विविध प्रीमियम असलेले हेल्थ इन्शुरन्स पॅकेज देखील मार्केटमध्ये आहे. याचबरोबर आपल्या इन्कमवर सुद्धा वेल्थ इन्शुरन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. व्यवस्थित सल्ला घेऊन आपण इन्शुरन्स घ्यायला हवे. बचतीबद्दल व सुरक्षेबद्दल आपण बोललो, पण आता आपल्याकडे जो ठेवा आहे त्याची वाढ कोणाला नको असते. यासाठी पुढचा प्रमुख पहिली आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. यामध्ये भविष्यातील परताव्याच्या अपेक्षेनं सध्या किती प्रमाणात उत्पन्न गुंतवणुकीसाठी नेमावे हे आपण ठरवू शकतात.
उपलब्ध गुंतवणुकीच्या संधीमध्ये इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, स्टॉक्स आणि रिअल इस्टेट यांचा समावेश होतो. आपल्या फायनान्शियल स्टँडिंग प्रमाणे आपण किती जोखीम उचलू शकता यावर आपल्या गुंतवणुकीची निवड अवलंबून आहे. यामध्ये डिटेल मार्केट ॲनालिसिस करणे हाच मी आपल्याला सल्ला देईन. तसेच कधीही लॉंग टर्म गुंतवणुकीलाच आपण प्राधान्य द्यावे. मित्रांनो, जीवनात फक्त पैशाचा किंवा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्न्सच्या मोहात अडकून चालेल का? अंततः पैसे नेमकी कशासाठी, तर समाधानासाठीच ना. खूप पैसे कमवून देखील तुम्ही स्वतः जीवनात अपग्रेड झालातच नाही तर जगण्यात धोक्याचे धुकं कमी नाही हे लक्षात ठेवा. म्हणूनच इन्व्हेस्टिंग इन युअरसेल्फ हा देखील फायनान्शियल प्लॅनिंगचा महत्त्वाचा टप्पा आहे. बऱ्याचदा फायनान्स प्लॅनिंग करण्यात माणूस स्वतःला विसरून जातो. फायनान्स प्लॅनिंग हे फक्त फायनान्शियल फ्रीडम याच दृष्टीनं नव्हे तर पर्सनल फ्रीडम व पर्सनल ग्रोथ या दृष्टीनं देखील बघावे. म्हणजे आपल्याला जीवनात समाधान आणि आनंद लाभतो व सतत पुढे जाण्यासाठी आपण प्रेरित राहतो. आपल्या आवडीचे स्किल्स शिकून आपण इन्कमचे अल्टरनेट सोर्स किंवा पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. यासाठी स्वतःवर किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी नवीन स्किल्स शिकण्यात केलेली गुंतवणूक ही खूप उत्तम मानण्यात येते आणि ती भविष्यात नक्कीच फायद्याची ठरते. मित्रांनो, हे तर झाले आपण कमावते असताना करावयाचे फायनान्शियल प्लॅनिंगचे मुद्दे. पण जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल त्यावेळी तुम्हाला इतरांवर किंवा तुमच्या नुकत्याच करिअरची सुरुवात केलेल्या मुलांवर अवलंबून राहणे पटेल का? यासाठीच फायनान्शियल प्लॅनिंगचा शेवटचा महत्त्वपूर्ण घटक आहे रिटायरमेंट आणि इस्टेट प्लॅनिंग. सेवानिवृत्ती नियोजनामध्ये निवृत्तीसाठी किती बचत करायची आणि ते पैसे कसे गुंतवायचे हे ठरवणे आणि संपत्ती नियोजनामध्ये मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर संपत्ती कशी वितरित केली जाईल याचे नियोजन समाविष्ट असते. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे रिटायरमेंट झाल्यावर करण्याचा विषय आहे. हा गोड गैरसमज दूर करा. मित्रांनो, ज्या दिवसापासून तुमचा इन्कम सोर्स तयार झाला त्या दिवसापासून तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा. म्हणजे तुमच्या रिटायरमेंटमध्ये पुरेसे पैसे तुमच्याकडे राहतील. तर मित्रांनो, हे झाले फायनान्शियल प्लॅनिंगचे मूळ घटक. एक लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की 2020 ते 2030 या दशकामध्ये उपलब्ध नवीन तंत्रज्ञानानं आर्थिक नियोजन अधिक सुलभ आणि सोयीस्कर केले आहे. अनेक साधने आणि संसाधने ऑनलाईन किंवा मोबाईल ॲप्सद्वारे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त बदलत्या आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक उत्पादनांसह नवीनतम ट्रेंडवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार आर्थिक योजनांमध्ये समायोजन करणे महत्त्वाचे आहे. कर्जमुक्त जीवन आज हे बहुतेक जणांना हवे असते. यासाठी कर्ज घेत असाल तर बॅड लोन, ज्यात मुदत फेडीचा कमी काळ आणि जास्त इंटरेस्ट असतो, टाळणे हे तुमच्या हातात आहे. बी युअर ओन मनी गुरु या पुस्तकाची लेखिका मार्गारेट कर्लिव्ह यांच्या भाषेत द ओनली गुड डेब्ट इज द डेब्ट दॅट इज पेड ऑफ. तर यासाठी आणि ज्यांना पैसे कमवायचे आहेत अशा सर्व लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर तुमच्या 25शी मध्ये असाल तर वाढत्या जबाबदाऱ्या, महागाई यामुळे आपल्या आजच्या फायनान्शियल नीडसाठी लागणाऱ्या पैशापेक्षा 35-40 मध्ये लागणारा पैसा खूप पटीनं मोठा असणार आहे. तर यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. या एपिसोडमध्ये डिस्कस केलेल्या मुद्द्यांना आपण पुढे अजून थोडे विस्तृत समजून घेऊ. अपेक्षा करतो की तुम्हाला या माहितीची तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये फायदा होत असेल. मित्रांनो, तुमच्या हाती सर्वात महत्त्वाचे आर्थिक साधन म्हणजे बजेट. याच्याविषयी आपण आता काही जाणून घेऊया. मित्रांनो, या अनुषंगानं कोरोनाच्या संकट काळात माझ्या परिचयातील एका व्यक्तीबरोबर घडलेली एक आगळी गोष्ट तुम्हाला सांगतो. पैसा शिल्लकच राहत नाही असा माझा मित्र दिनेश. याची दर महिन्याला बोंब असायची. पण ग्रुपमध्ये बसलेला असताना सर्रास मित्र कंपनी बरोबर पार्टी वगैरे करायचा तेही खरं. दिनेश तेव्हा फायनान्स विषयी इतका जागरूक जरी नसला तरी त्याला महिन्याच्या अखेरीस आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाही याची थोड्या प्रमाणात जाणीव मात्र होती. मित्रांमध्ये असताना त्याला काही लोक इन्व्हेस्टिंग वगैरे बद्दल सांगताना मी बघितलेलं. काहींनी त्याला प्रामाणिकपणे फायनान्स प्लॅनिंगचे देखील माहिती दिली. पण दर महिन्याच्या 1 तारखेला सॅलरी क्रेडिटचा मेसेज बघितल्याबरोबर थोडक्यात सिरियस झालेल्या दिनेशसाठी हे फायनान्सचे धडे तात्पुरत्या स्वरूपाचे व्हायचे. बजेटिंग, सेव्हिंग ह्यावर अंमलबजावणी करण्याचं सोडा त्याला हे सर्व काही दडपण किंवा जीवन कोंडून जगल्यासारखे वाटायचे.
पण संपूर्ण देशात जेव्हा लॉकडाऊन लागले तेव्हा सुरू झाली खरी कसोटी. अनेक कंपन्यांमध्ये सॅलरी कपात करण्यात आली. दिनेशची कंपनी यात अपवाद नव्हती, तर त्याची 60% सॅलरी कपात झाली. या सिच्युएशनमध्ये दिनेश खरोखरच खूप नर्वस झाला. देवाकृपेनं त्याच्या घरात कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रार्थना करू लागला. हेल्थ रिस्कसह बरेच काही, जसे मुलांचे शाळेत भराव्या लागणाऱ्या फी व इतर बिल्स मॅनेज होईल की नाही ह्या चिंतेनं तो ग्रस्त झाला. या सर्व प्रेशरमुळे तो आर्थिक नियोजनाकडे गांभीर्यानं बघू लागला. आपल्याकडे आलेला पैसा पुरेल की नाही या एका भीतीपोटी तो घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये कशी बचत करता येईल याकडे आपले लक्ष केंद्रित करू लागला. लॉकडाऊनचे जसे जसे 3-4 महिने गेले, दिनेशच्या एक लक्षात आले की कुठलीही तडजोड न करता वर अर्ध्याहून अधिक सॅलरी कपात झालेली असताना देखील महिन्याच्या अखेरीस त्याच्याकडे चांगली सेव्हिंग अमाउंट राहत होती. त्याच्या भाषेत कोरोना आला आणि आर्थिक शिस्त लावून गेला. सुदैवानं दिनेशच्या घरात कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. पण अशा 11th आवर प्रिपरेशन करून सर्वच पास होतील हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा पैसे शिल्लकच राहत नाही. मी सध्या खूप टाईट बजेटवर आहे असे जर आपल्याला लागू होत असेल तर आजपासून आपला पर्सनल बजेट बनवण्यास व त्याला बारकाव्यानं पडताळण्यास सुरू करा. मारवाड्यांमध्ये एक म्हण आहे, बिन मांगे मोती मिले, मांगे मिले ना भीक. बजेट सेव्हिंग करून आपल्यावर कधीही कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही आणि आयुष्यभर पैशाचे आपल्यासाठी काम चालूच राहते. तर मित्रांनो, सोप्या भाषेत बजेट म्हणजे आपल्याकडे जमा होणाऱ्या पैशाला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हाताळणे. हो, यात खूप नियोजन आणि शिस्त असावी लागते. कारण इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. आपल्या फायनान्शियल गोल्स प्रमाणे कुठलाही बजेट बनवण्याआधी तुम्हाला तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीच्या बारकावे समजून घेता आले पाहिजे. आपल्या फायनान्शियल गोल्सचे ब्रेकडाऊन करून त्याला वेळेचे बंधन घालून दिले की आपले बजेटरी गोल्स स्पष्ट होतात. तर बजेटरी गोल्स कोणते असू शकतात? उदाहरणार्थ, ह्या महिन्याचे सर्व बिल्स पे करून तुमच्याकडे X रक्कम शिल्लक पाहिजे. क्रेडिट कार्डची पूर्ण थकबाकी पुढील 2 किंवा 3 महिन्याच्या आत तुम्ही जमा कराल आणि कुठलेही क्रेडिट कार्ड डेप्ट तुम्ही ठेवणार नाही. तुमच्या वयोवृद्ध आई वडिलांच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्ही काही योजना कराल. मुले जर शाळा किंवा कॉलेजमध्ये असतील तर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही तयारी सुरू कराल व X वर्षांमध्ये ठराविक रक्कम यासाठी तुमच्याकडे असेल. येत्या सणावाराला कुठली नवी गाडी घ्यायची आहे, वेकेशनवर जायचे आहे, असे बरेच गोल्स असू शकतात. एक लक्षात घ्या, तुम्ही जितके रिअलिस्टिक गोल्स ठेवाल तितके ते साध्य करता येतील. म्हणून या टप्प्यात स्वतःशी प्रामाणिक राहून काम करा. एकदा का तुमचे गोल्स सेट झाले की मग योग्य बजेट, थोडा संयम, करारीपणा असला की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकतात. चला तर, हे नियोजन कसे सुरू करावे ह्याविषयी काही मुद्दे मी आता मांडतो. नियोजनाच्या अनेक पद्धती तुम्ही अंमलात आणू शकतात, पण कुठलीही पद्धत नेटकी व कधीही ऍक्सेस करण्यासारखी असावी, म्हणजे तुमचा वेळ देखील वाचतो. लहानपणी तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना हिशोबाच्या वह्या भरताना बघितलं असेलच. त्या काळात उपलब्ध संसाधनांमध्ये डायरीच उत्तम बजेटिंग टूल होते. पण आजच्या जमान्यात असंख्य टूल्स आहेत जे आपण आपली पर्सनल व फायनान्शियल लाईफ ऑर्गनाइज करण्यासाठी वापरू शकतो. प्ले स्टोअरवर गेलात तर फायनान्स प्लॅनिंग किंवा बजेट प्लॅनिंगचे कित्येक ॲप उपलब्ध आहेत. ऑफकोर्स ह्या ॲप्समध्ये पर्सनल इन्फॉर्मेशनची जोखीम असते, ती काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. चांगले ॲप्स निश्चित आहेत, पण मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा गुगल शीट्स हे माझे पर्सनल फेवरेट आहे. याचा अगदी सरळ सोपा वापर करून आपण उत्तम पद्धतीनं कुठलेही नियोजन करू शकता. गुगल शीट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून देखील वापरता येते. दुसरे महत्त्वाचे टूल म्हणजे तुमचे रेकॉर्ड्स. येणाऱ्या जाणाऱ्या पैसा म्हणजे कमाई आणि खर्च, ज्याला आपण कॉर्पोरेट भाषेत कॅश इनफ्लो, आउटफ्लो असे देखील म्हणतो, याकडे अगदी बारीक लक्ष असणे फार गरजेचे आहे. तुमच्या मागील बॅलन्स शीट पडताळून बघा. आज नेट बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे हे पडताळून पाहणे सोपे झाले आहे. तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की तुम्ही सहज करत असलेले छोटे छोटे खर्च किती वेगानं एकत्रित मोठ्या रकमेमध्ये बदलतात. तुमच्या नेट बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये किंवा इंटरनेटवर लॉग इन करून
तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट डाउनलोड करून ते पाहू शकतात व त्यावरून एक प्रिसाइज अंदाज काढू शकता. पण ॲक्युरेट डेटासाठी तुम्ही कॅशमध्ये केलेले व्यवहार हे टिपून ठेवले पाहिजे. बरेच फायनान्शियल ॲडवायझर आपल्याकडे किमान 3 वर्षांचा फायनान्शियल रेकॉर्ड ठेवण्याचा सल्ला देतात. आर्थिक उद्दिष्टे, त्यासाठी बजेटचे महत्त्व आणि बजेट बनवण्यासाठी आपल्याकडे काय असावे इथपर्यंत आपण चर्चा केली आहे. आता पुढे आपण बजेटचे काही घटक समजून घेऊ ज्याचा तुम्हाला ॲक्च्युअल बजेटिंग करताना वापर होईल. चला तर आता पुढे बजेटिंगच्या महत्त्वाच्या घटकांविषयी जाणून घेऊया. बजेटिंगचा एक पैलू काय की ते तुमच्या पैशाला सुव्यवस्थित प्रवाहामध्ये आणते आणि प्लॅन्सला व्हॅलिडिटी देते. यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनात ॲडजस्टमेंट्स करावा लागतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची सॅलरी हातात आली की असं करा. तुमच्या सॅलरी स्लिपवर तुमची ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरी तुम्हाला दिसेल. ग्रॉसमधील काही रक्कम पेन्शन आणि टॅक्स म्हणून जाते. आता तुम्हाला पर्सनल नेट पर्यंत पोहोचायचं आहे. नेट सॅलरीचे 3 विभाजन करा. पहिले म्हणजे तुमचे एक्सपेन्सेस, दुसरे म्हणजे स्वतःसाठी व कुटुंबासाठी लागणारा पैसा, तिसरं म्हणजे काय शिल्लक आहे ते. जेव्हा तुम्ही एक्सपेन्सेसवर विचार कराल तर त्याचे तुम्ही 2 भाग करू शकता. हे म्हणजे फिक्स्ड एक्सपेन्सेस आणि व्हरायबल एक्सपेन्सेस. फिक्स्ड एक्सपेन्सेस असू शकता तुमचे घर भाडं, तुमचे फोन बिल, इंटरनेट बिल, कर्जाचे हफ्ते, जिमचा खर्च, नेटफ्लिक्स किंवा स्पॉटिफाय, इन्शुरन्स एक्सेट्रा. आणि व्हरायबल खर्च जसे काही वेगळे बिल्स, प्रवास, बाहेर खाणे किंवा शॉपिंग करणे. स्वतःला दिलेला पैशाचे नियोजन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जसे स्टॉक्स, SIP, क्रिप्टो, स्किल डेव्हलपमेंट किंवा सेव्हिंग जसे हॉलिडे फंड, मुलांच्या शिक्षणाचा फंड, इमर्जन्सी फंड अशा स्वरूपात करू शकता. आता उर्वरित रक्कम तुम्ही बाकी गोष्टींसाठी खर्च करू शकतात जसे हॉटेल, स्पोर्ट्स, सिनेमा इत्यादी. म्हणजे तुमचा नेट इन्कम, फिक्स्ड व व्हरायबल एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग आणि उर्वरित इतर किंवा लाईफस्टाईल तसेच लाईशुअर खर्च हेच बजेटिंगचे मूळ घटक आहे. यामध्ये आपल्या नावावर कुठलीही इक्विटी म्हणजे मॉर्गेज फ्री प्रॉपर्टी नाही असे समजून चाललो आहे. तुमच्याकडे ते असल्यास ते आर्थिक नियोजनात तुम्हाला नक्कीच अधिक फायद्याचे ठरेल. याच्याच आधारे आपण एक एक्सरसाइज करा मित्रांनो. तुम्ही हे एक्सेल शीटमध्ये केलं तर ते आणखी बरे होईल. पहिले तर आज तुमच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत हे विचारात घ्या, म्हणजे तुमची आजपर्यंतची सेव्हिंग. त्यानंतर वैयक्तिक मासिक उत्पन्न यात ग्रॉस आणि नेट याचा विचार करा. व्यावसायिकांनी नेट प्रॉफिट कॅल्क्युलेशनमध्ये घेतले पाहिजे. आता तुमच्यावर असलेल्या संपूर्ण डेप्ट आणि कुठला इन्शुरन्स प्रीमियम असेल तर त्याची टोटल करा. ही देणी जाऊन तुमच्याकडे किती रक्कम उरते ते टिपा. आता तुम्ही तुमचा सरासरी मासिक खर्च काढा. यात अगदी बारीक गोष्टींपासून सर्वांचा समावेश करा, जसे तुमचे बिल्स, तुमचे घर खर्च, इंटरनेट, फोन बिल, मेडिकल खर्च इत्यादी. आता शिल्लक रक्कम पडताळून पहा. ही जी काही रक्कम आहे त्यातच तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, फ्युचर प्लॅन्स, सिक्युरिटी, ट्रॅव्हल किंवा हॉलिडे फंड्स या सर्वांचे नियोजन करायचे आहेत. हे केल्यानंतर आपल्याकडे जी राशी शिल्लक राहते त्यातून आपण इतर लाईफस्टाईल खर्च जसे कपडे, आउटिंग हे सर्व झाले. मित्रांनो, हे एका महिन्यात तुम्ही केलं मग विसरून जायचे असं नाही. ह्या बजेटला तुम्हाला वारंवार दर महिन्याला पडताळून पाहणे देखील गरजेचे आहे, कारण कुठलीही पुढची फायनान्शियल डिसिजन घेण्याची ताकद तुम्हाला काही महिन्यांसाठी केलेली ही आकडेवारीच देईल. याच आकडेवारीच्याच आधारावर फायनान्समध्ये FOIR म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, ज्याचा फुल फॉर्म फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो असा आहे. याला डेट टू इन्कम रेशो असेही म्हणतात. बऱ्याच फायनान्स कंपन्या हाच रेशो बघून आपल्याला लोन द्यायचे की नाही हे ठरवतात. हा रेशो आपल्या रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजेच परतफेड करण्याची कॅपॅसिटी बद्दल फायनान्स कंपन्यांना सांगतो. यामध्ये आपल्यावर असलेल्या डेप्टला आपल्या निव्वळ मासिक उत्पन्नानं विभाजित केले जाते आणि नंतर 100ने गुणाकार केले जाते. आदर्शपणे तुमचा FOIR 40% आणि 50% दरम्यान असावा. याचा अर्थ असा की तुमचा एकूण मासिक खर्च तुमच्या उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसावा. तर मित्रांनो, ह्या सर्व आकडेवारी सांगण्यापूर्वी व वरील बजेटची चर्चा करण्याआधी अनेकांना बजेट म्हटलं की खूप काटकसरीनं तडजोड करत पैसे वाचवायचे असे वाटत असेल, किंवा सेव्हिंग हेच बजेट असेही वाटत असेल. सेव्हिंग्स तर बजेटचा एक घटक आहे आणि त्याबद्दल सविस्तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. अनेकांच्या मनात दिनेश सारखंच
आपलं जीवनाचा फ्रीडम हिरावून घेतल्याची भावना उत्पन्न होत असेल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की कुठलीही चांगल्या सवयीप्रमाणेच बजेट हा काय तुम्हाला बंदिस्त करण्यासाठी नाही, तर मोकळे करण्यासाठीच आहे. ज्याला बजेटचे कोर 2 पैलू, ते म्हणजे प्रायोरिटी आणि कॉम्प्रोमाइज, हे सुव्यवस्थित हाताळता आले, तो ह्या खेळात जिंकलाच म्हणून समजा. आता बजेट कसे करावे याबद्दल आपण जाणून घेतले. पुढे बजेटचे प्रमुख घटक जसे सेव्हिंग्स आणि टॅक्स प्लॅनिंग आपण जाणून घेऊया. चला तर मग आता रजा घेतो आणि अपेक्षा करतो की ह्या सिरीजचा प्रत्येक एपिसोड आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणो. मित्रांनो, तुमच्या बजेट मूल्यमापन करताना सेव्हिंग हा बजेटचा असा अवयव आहे जो तुम्हाला बजेटचे पालन करण्यासाठी कटिबद्ध ठेवतो. बचत करायला हवी. यात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या मोठ्या खरेदीसाठी केलेली सेव्हिंग्स. आपल्यातील प्रत्येकाचे मोठे स्वप्न असतात. कुणाला स्वतःचे घर खरेदी करायचे आहे, कुणाला बिझनेस सेटअप करायचा आहे, कुणाला आवडती गाडी घ्यायची आहे आणि असे बरेच. योग्य पद्धतीनं सेव्हिंग केल्यानं तुम्ही तुमचे मोठे स्वप्न पूर्ण करू शकता. यामध्ये मोठे ॲसेट खरेदी करण्यासाठी आपल्यात लागणारी डाऊन पेमेंट किती व कर्जाचे हफ्ते किती व कसे, हे सर्व आपण जाणून घेऊन आपल्याला दरमहा किती पैसे बाजूला काढावा लागतील याचा विचार करावा. हप्ता छोटा असेल तर फिक्स्ड इंटरेस्टचा ऑप्शन चांगला, आणि जर मोठा हप्ता असेल तर व्हरायबल इंटरेस्टचा ऑप्शन चांगला ठरतो. तसेच मागे सांगितल्याप्रमाणे मोठ्या ॲसेटसाठी इन्शुरन्स प्लॅन्स व्यवस्थित कम्पेअर करून घ्यावा, म्हणजे आपल्याला त्यात बचत करता येते. काही ॲसेट्स जसे बाईक्स थोड्या अधिक पैसे घेऊन एक्सटेंडेड वॉरंटीची ऑफर देतात. एक्सटेंडेड वॉरंटीचा विचार तेव्हाच करा जेव्हा तुम्ही खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळासाठी वापरणार असाल. असे सर्व घटक समजून तुम्ही तुमच्या मोठ्या खरेदीची तयारी करा. मोठ्या स्वप्नांव्यतिरिक्त तुमचे रिटायरमेंट नंतर देखील काही स्वप्न असतीलच की. तर सेव्हिंग फॉर रिटायरमेंट हा व्हॉलंटरी सेव्हिंग्सचा दुसरा प्रमुख मुद्दा. यात प्रामुख्यानं कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे याबद्दल थोडे बोलतो. तुमच्या रिटायरमेंटच्या वर्षांमध्ये तुमची जीवनशैली राखण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी आर्थिक बळ असावे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर रिटायरमेंट प्लॅनिंग आणि यासाठी आजपासून केलेली बचत फार महत्वाची आहे. काही आर्थिक नियोजकांच्या अंदाजे आपल्याकडे रिटायरमेंटमध्ये आपल्या सध्याच्या म्हणजे प्री रिटायरमेंट इन्कमच्या 70 ते 80% उत्पन्न असेल तर ते हेल्दी समजल्या जाते. तरी तुमचे रिटायरमेंट गोल्स काय ह्यावर बरेच काही अवलंबून असते. काहींचे गोल्स रिटायरमेंट नंतर आवडीचा व्यवसाय करणे असू शकतो, किंवा काहींना शिक्षक व्हावे असे वाटते. काहींना आपली जीवनशैलीत बदलण्याचे असतील, तर काहींना उरलेल्या हौस पूर्ण करणे, असे बरेच गोल्स असू शकतात. तर त्यासाठी पैसे वाचवा व गुंतवा. नोकरी करत असताना तर पेन्शन व्यतिरिक्त तुम्ही IRA, 401k, सोशल सेव्हिंग्स या विविध उपलब्ध पर्यायांचा वापर करून टॅक्स सेव्हिंगचा देखील फायदा मिळवू शकता. 401k योजना ही कंपनी स्पॉन्सर्ड असते आणि ज्यामध्ये एम्प्लॉई उत्पन्नाचे योगदान देऊ शकतात आणि गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक निवडू शकता. यासारख्या अनेक योजनेचा वापर आपण कर बचतीमध्ये करू शकता. आपण हे विस्तृत टॅक्स प्लॅनिंग मध्ये समजून घेऊ. मित्रांनो, सेव्हिंग्सचे हे सर्व अँगल मोठ्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे आहेत, आणि ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला भरभराटीनं त्याच्या सर्व शाखांची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या बचतीच्या सर्व पैलूंचे व्यवस्थापन केल्यानं तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात आणि एक सुंदर आर्थिक भविष्य निर्माण करण्यात मदत होऊ शकते. पुढच्या एपिसोडमध्ये याच्याशीच संलग्न असलेला महत्वाचा विषय म्हणजे टॅक्स प्लॅनिंग बद्दल जाणून घेऊ. मित्रांनो, कुठलाही न्यूज चॅनल ओपन करा तर तिथे प्रामुख्यानं टॅक्स, कर किंवा वित्त हे शब्द आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतील. टॅक्स प्लॅनिंग हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. भारतात कुठलीही गोष्ट तशी फ्री नाही. जर ती असेल तर टॅक्स पेयरचे आभार मानले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या अधिक मुक्त होण्यासाठी कर आणि क्रेडिटचा लाभ कसा घ्यायचा हे समजलं पाहिजे. टॅक्सेसची वेळ अनेकांना तणावपूर्ण वाटते, पण काळजीपूर्वक प्लॅनिंग आणि तयारी केली तर तसे वाटण्याचे कारण नाही. तुमचे टॅक्सेस तुम्हाला कंट्रोल करण्याऐवजी टॅक्स प्लॅनिंग तुम्ही तुमचे टॅक्सेस नियंत्रण करत आहात याची खात्री करून देते. तसा टॅक्स प्लॅनिंग हा एक सखोल विषय आहे आणि प्रत्येक डेफिनेशन बरोबर विविध नियम आहे व लिमिटेशन्स आहे. या एपिसोडमध्ये सांगण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचा रिसर्च करून आणखी योग्य निर्णय घेऊ शकतात. येथे आपण टॅक्स प्लॅनिंगचा एक संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
टॅक्सेसचे नियोजन करताना काही बारकावे समजून घेऊन आणि नेहमीप्रमाणे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवून तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला भरपूर फायदा मिळवू शकता. थोडा वेळ आणि काही टर्मिनॉलॉजी समजून घेतला की तुम्ही तुमच्या इन्कम अनुसार उत्तम टॅक्स प्लॅनिंग करू शकता. आपला विषय पर्सनल फायनान्स बद्दल आहे, त्यामुळे येथे मी स्पेशली इन्कम टॅक्स वर बोलणार आहे. चला तर 20s फायनान्शियल प्लॅनिंग या सिरीज मधला पुढील टप्पा म्हणजे टॅक्स याबद्दल जाणून घेऊया. तर काय आहे टॅक्स? तर अगदी डिक्शनरी मिनिंग असा की सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी तुम्हाला सरकारला द्यावे लागणारे पैसे. जर तुम्ही कुठल्याही सोर्स मधून इन्कम जनरेट करत असाल तर तुम्हाला आयकर स्लॅब दरांवर आधारित कर भरावा लागतो. भारताच्या मिनिस्टर ऑफ फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्स ऑफ इंडिया निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच प्रस्तुत केलेल्या बजेट 2023 मध्ये तुम्ही नवीन इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल ऐकलं असेलच, पण ज्यांना ह्याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मी इथे पुन्हा ते सांगतो. तर यामध्ये प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीकडून किती टॅक्स आकारला जाईल याची माहिती आहे. ज्या व्यक्तीचा वार्षिक उत्पन्न 0 ते 3 लाख इतका आहे त्यांना 0% म्हणजे कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही. ज्यांचा 3 ते 6 लाख इतका वार्षिक इन्कम आहे त्यांना मध्ये 5% टॅक्स भरावा लागतो. ज्यांचा 6 ते 9 लाखच्या स्लॅब मध्ये उत्पन्न आहे त्यांना 10%, 9 ते 12 लाखांपर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना 15%, 12 ते 15 लाखच्या टप्प्यात असणाऱ्यांना 20%, तर 15 लाखाच्या वर ज्यांचा वार्षिक उत्पन्न आहे त्यांना 30% इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्हणजे जसा आपला इन्कम वाढतो तसा आपल्याला भरावा लागणारा टॅक्स देखील वाढतो. तर याचे नियोजन केले नाही तर हा टॅक्सचा बोजा आपल्या नेट अर्निंग पेक्षा जास्त आपल्याला वाटू लागतो. ज्यावेळेस आपण टॅक्स बद्दल बोलतो तेव्हा टॅक्स प्रिपरेशन आणि टॅक्स प्लॅनिंग हे 2 वेगळे विषय आहे हे समजून घेतले पाहिजे. टॅक्स प्रिपरेशन करणे ही एक रिटर्न भरण्याची प्रक्रिया आहे. तुमची मिळकत आणि खर्चाचा अहवाल देऊन तुम्ही केंद्रीय आणि राज्य कायद्यांचे पालन करत आहात याची खात्री यात केली जाते. तर टॅक्स प्लॅनिंग कमी कर भरण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज वापरण्याची प्रक्रिया आहे. कमी टॅक्स लायबिलिटीसाठी वजावट वाढवणे, क्रेडिट्स वाढवणे आणि उत्पन्न कमी करण्याच्या मार्गांचा यामध्ये समावेश आहे. तुमचे टॅक्सेस तुम्हाला कंट्रोल करण्याऐवजी टॅक्स प्लॅनिंग तुम्ही तुमचे टॅक्सेस नियंत्रण करत आहात याची खात्री करून देते. ही तर झाली व्याख्या. मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंगच्या मार्गावर टॅक्स हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे टॅक्स प्लॅनिंग कोणासाठी हा प्रश्न येतच नाही. नोकरी किंवा 1099 कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे, गुंतवणूकदार वर्ग, सेल्फ एम्प्लॉयड असणारे लोक, ऑर्गनाइज्ड अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स मधील छोटे किंवा मोठे व्यवसाय असणारा वर्ग, घरगुती व्यवसाय करून पैसे कमावणारे, असे प्रत्येक वर्गातील व्यक्तीसाठी टॅक्स प्लॅनिंग व प्रिपरेशन गरजेचे आहे. टॅक्स प्लॅनिंग व सेव्हिंग्स याविषयी चर्चा करताना टॅक्स डिडक्शन आणि टॅक्स क्रेडिट हे 2 मुद्दे सातत्यानं समोर येतात. टॅक्स डिडक्शन म्हणजे कर वजावट. ही एकूण रक्कम आहे जी व्यक्ती एकूण उत्पन्नावरील टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठी आपण क्लेम करू शकता. ही कर बचतीची एक लीगल प्रोव्हिजन आहे. तर टॅक्स क्रेडिट हा करपात्र उत्पन्न म्हणजे टॅक्सेबल इन्कम कमी करण्यासाठी डिझाईन केलेला क्रेडिटचा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नातून वजा केलेल्या कर कपातीच्या विपरीत टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेशन हे एकूण देय टॅक्सवर केल्या जातं. टॅक्स प्लॅनिंगचे प्रमुख 3 फायदे आहे. एक म्हणजे तुम्हाला किती कर भरावा लागेल, तुम्ही सर्व क्रेडिट व डिडक्शन याचा पुरेसा लाभ घेत आहात की नाही याचा नेमका अंदाज तुम्हाला घेता येतो. दुसरा, पैसे वाचवण्यासाठी म्हणजे तुम्हाला देय असलेल्या करांची रक्कम कमी करण्यासाठी. आणि तिसरा, पॅनल्टीज व भविष्यात टॅक्सचे धक्कादायक सरप्राईज टाळण्यासाठी. टॅक्स प्लॅनिंग तुम्ही नेहमी ऐकता की तुम्ही हे करत असला पाहिजे, पण तुम्हाला कशी कुठून सुरुवात करावी हे माहीत नसते. ते आपण आता समजून घेऊ. पण त्याआधी मी टॅक्स प्लॅनिंगचे प्रकार व भारतातील कर नियोजन व्यवस्थेबद्दल थोडी माहिती देतो. वजावट म्हणजेच टॅक्स डिडक्शन जास्तीत जास्त करण्यासाठी आणि कर दायित्व म्हणजेच टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठी कर रिटर्न तयार करण्याआधी वित्त विषयक आखलेली स्ट्रॅटेजी म्हणजेच टॅक्स प्लॅनिंग हे आपण आता जाणता. आता टॅक्स सेव्हिंग्सचा उद्देश काय व आपण दरवर्षी टॅक्स प्लॅनिंग केव्हा करतात या आधारे टॅक्स प्लॅनिंगचे 4 प्रकार आहेत. एक आहे पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग आणि जसा की शाब्दिक अर्थ आहे तसा जास्तीत जास्त फायद्यांचा आनंद घेण्यासाठी ह्या प्रकारात विशिष्ट उद्दिष्ट लक्षात घेऊन करांचे नियोजन केले जाते. यामध्ये गुंतवणुकीची योग्य निवड व आपल्याकडील मालमत्तेची स्मार्ट प्लॅनिंग समाविष्ट आहे. कायद्याच्या चौकटीत असलेले कर नियोजन म्हणजे परमिसिव्ह टॅक्स प्लॅनिंग हा टॅक्स प्लॅनिंगचा दुसरा प्रकार.
यामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 यामध्ये लागू केलेल्या विविध सेक्शन्सच्या आधारावर तुम्ही टॅक्स डिडक्शनचा फायदा घेतात. यामध्ये पुढील 2 प्रकार म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी केलेले नियोजन, ज्याला लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म टॅक्स प्लॅनिंग म्हणतात. शॉर्ट टर्म मध्ये केलेल्या नियोजनाला कायमची कुठली बांधिलकी नसते व बरेच सेल्फ एम्प्लॉईड लोक त्यांचा इन्कम कॅश फ्लो नियमित नसला तरी शॉर्ट टर्म आर्थिक वर्षाच्या शेवटी फक्त त्यांचे टॅक्स गोल्स साधण्यासाठी किंवा टॅक्स शुल्कात बदल आढळल्यास करतात. यामध्ये एकत्रित भरपूर रक्कम भरावी लागते. तुमच्यावर टॅक्स लायबिलिटीजचा एकदम भार पडू नये व फायनान्शियल पोर्टफोलिओचे एकूण चित्र पॉझिटिव्ह राहावे यासाठी बरेच लोक लॉंग टर्म म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजन करतात. मित्रांनो, ह्या होत्या टॅक्स विषयी काही महत्वाच्या व्याख्या. आता आपण पुढे जाणून घेऊ टॅक्स सेव्हिंग याविषयी. भारतात द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 या अंतर्गत कर बचत आणि सवलतीचे अनेक पर्याय किंवा सेक्शन्स आहे. एक टॅक्स पेयर म्हणून आपण या अनेक सेक्शन्सची माहिती मिळवून आणि त्याचे जबाबदारीनं पालन करत या सर्व योजनेच्या सहाय्यानं आपल्याला देऊ असलेल्या कराची चांगली बचत करू शकता. क्लिअर टॅक्स या फोरमवरील एका माहितीनुसार देशात सुमारे 70 टॅक्स पेयर्स करांचे नियोजन करत नाहीत आणि दरवर्षी 40,000 रुपये गमावतात. त्यामुळे टॅक्स सेव्हिंग बद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये विविध सेक्शन जसे सेक्शन ATC, ATD, ATDDB, ATG, सेक्शन 24 ATE यांचा वापर करून तुम्ही अॅन्युअल सेव्हिंग करू शकतात. टॅक्स बचतीचे सेक्शन ATC मध्ये असणारे ऑप्शन्स समजून तुम्ही कोणकोणत्या फायद्यासाठी किती व कसे पात्र आहात आणि यामुळे तुम्हाला किती तुमच्या इन्कम मध्ये किती वजावट करता येईल हे विचारात घ्या. पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड EPF, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC, सुकन्या समृद्धी योजना SSY, 5 Year टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड, पेन्शन प्लॅन असे विविध पर्याय सेक्शन ATC मध्ये आढळतात. यातील प्रत्येक इन्स्ट्रुमेंटसाठी अॅन्युअल परमिसिबल टॅक्स सेव्हिंग लिमिट किती ह्याची माहिती तुम्ही आयकरच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही जर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम भरत असाल तर सेक्शन ATC अंतर्गत तुम्ही टॅक्स मध्ये 1.5 लाखांपर्यंतच्या डिडक्शनचा लाभ घेऊन बचत करू शकता. याच प्रकारे सेक्शन ATC मध्ये गुंतवणूकदारांसाठी देखील इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS, नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS व युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजेच ULIPs असे पर्याय उपलब्ध आहे. आणि काही खर्चांसाठी डिडक्शन तुम्ही विना गुंतवणुकीचे क्लेम करू शकता, जसे चिल्ड्रन्स ट्युशन फी, हाऊस लोन रिपेमेंट, हाऊस स्टॅम्प ड्युटी पेमेंट, हाऊस रजिस्ट्रेशन यासाठी विविध तरतुदी आहे. याचबरोबर टॅक्सच्या अधिकाधिक सेव्हिंग्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये होणाऱ्या कॉन्ट्रीब्युशन्सवर प्रामुख्यानं लक्ष द्या. इंडिव्हिज्युअल रिटायरमेंट अकाउंट IRA हे विशेषतः पॉप्युलर आहे. IRA ही एक ऐच्छिक बचत योजना आहे. ठराविक मर्यादेपर्यंत तुम्ही दरवर्षी IRA मध्ये योगदान देऊ शकता, ज्याचा फायदा असा की तुम्ही योगदान केलेली रकमेची वार्षिक टॅक्सच्या रकमेतून वजावट होते. यामध्ये ट्रॅडिशनल IRA, रोथ IRA व SEP IRA असे प्रकार असतात, ज्याचे रिटायरमेंटमध्ये किंवा रिटायरमेंटपूर्वी टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीनं विविध फायदे आहे. मित्रांनो, टॅक्स प्लॅनिंगच्या विविध घटकांची माहिती आपण घेतली. तुम्ही बिझनेस करत असाल तर दर महिन्याला तुमचे टॅक्सेस पे करण्यासाठी काही रक्कम बाजूला काढा. तुम्हाला टॅक्सेबल इन्कम किती व त्यावर किती डिडक्शन करता येईल ते काढा. कर वजावटीचे अनेक उपलब्ध पर्यायांचा आपल्याला कसा लाभ घेता येईल ते तपासून बघा किंवा तुमच्या टॅक्स ॲडवायझरशी चर्चा करा. वेगवेगळ्या पर्यायानं वजावटी करून तुम्ही 0% स्लॅबमध्ये येऊ शकतात. 5 लाखांच्या आत कुठलाही टॅक्स लागत नाही. सॅलरीड एम्प्लॉय असाल तर सॅलरी ITR भरताना काही चुका करणे टाळा, जसे EPF वर TDS विथड्रॉ करणे विसरणे, चुकीची ITR माहिती भरणे, ATD, ATC या सर्व वजावटीचा लाभ क्लेम करणे विसरणे. कुठल्याही सेव्हिंग्स खाते, FD किंवा RD वरचा इंटरेस्ट गृहीत धरणे विसरणे आणि 26AS क्रॉस चेक न करून घेणे. तुम्ही नुकतेच पैसे कमवायला लागला असाल तर तुम्ही सर्वात आधी आपले टॅक्स ब्रॅकेट जाणून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमचे टॅक्स संबंधित असलेले सर्व डॉक्युमेंट्स हाताशी ठेवा.
प्रॉपर रिसर्च करा आणि वर सांगितल्याप्रमाणे डिडक्शन, क्रेडिट व वेगवेगळ्या सेक्शनची माहिती मिळवा. दीर्घकालीन सेव्हिंग ऑप्शन्स जसे रिटायरमेंट प्लॅनिंग याला प्राधान्य द्या आणि आपल्या गुंतवणुकीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ ठेवा. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये मी आपल्यासोबत शेअर केलेल्या सर्व माहितीच्या आधारावर तुम्ही आणखी रिसर्च करून व कुठल्याही निर्णयापूर्वी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा असे अपेक्षित आहे. स्मार्ट टॅक्स प्लॅनिंगसह वाचवलेला 1 रुपया हा कमावलेल्या करपात्र रुपयांपेक्षा जास्त आहे. करांवर पैसे वाचवणे म्हणजे लोभी असणे नव्हे, तर तुमच्या कष्टानं कमावलेल्या पैशाची कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करता स्मार्ट नियोजन करणे आहे. पूर्वतयारी ही चांगल्या नियोजनाची आणि टॅक्स रिटर्न्सचा चांगला फायदा मिळवून देणारी गुरुकिल्ली आहे. नमस्कार. गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो प्रत्येक व्यक्तीला कालांतरानं संपत्ती निर्माण करण्यास मदत करतो. यामध्ये स्टॉक, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, क्रिप्टोकरन्सी आणि यांसारख्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांसाठी पैसे वाटप करणे समाविष्ट आहे. तथापि गुंतवणूक अनेक व्यक्तींसाठी आव्हानात्मक असू शकते, विशेषतः जर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल आणि त्यांच्या जोखीम आणि फायद्यांबद्दल माहिती किंवा समज नसली तर. आपल्या गुंतवणुकीचे काळजीपूर्वक नियोजन करणे आणि महागड्या चुका होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीकडे जाण्याचा राजमार्ग म्हणून गुंतवणुकीकडे बघितल्या जाते. गुंतवणुकीच्या विविध क्रिएटिव्ह आराखडे सांगणारी खूप माहिती व बरेच पुस्तके इंटरनेट व मार्केटमध्ये तसे उपलब्ध आहेतच. तरी या एपिसोडमध्ये मी याची मूलभूत माहिती जसे की गुंतवणुकीचे विविध प्रकार, त्यांचे फायदे आणि गुंतवणूक करताना घ्यावयाची खबरदारी हे आपल्या बरोबर शेअर करणार आहे. चला तर विविध प्रकारच्या गुंतवणुकींबद्दल जाणून घेऊ. गुंतवणूक म्हटल्याबरोबर सर्वांना डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे शेअर बाजार. हल्ली तर स्कॅम या मूव्हीने युवकांमध्ये धुमाकूळच घातला. तर गुंतवणुकीचा पहिला प्रकार म्हणजे अर्थातच स्टॉक्स. स्टॉक हे सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या कंपनीतील मालकीचे शेअर्स असतात. जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करते तेव्हा ते शेअर होल्डर बनतात आणि कंपनीच्या एका भागाचे मालक बनतात. कंपनीची आर्थिक कामगिरी आणि बाजारातील मागणी यांच्या आधारे स्टॉकचे मूल्य वाढते किंवा कमी होते. स्टॉक्स, ज्याला शेअर मार्केट असेही म्हणतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हा कालांतरानं लॉंग टर्म मध्ये संपत्ती निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो, परंतु त्यात बाजारातील अस्थिरता आणि संभाव्य तोटा असे जोखीम असतात. स्टॉक्स नंतर दुसरा पॉप्युलर आणि महत्त्वाचा प्रकार आहे म्युच्युअल फंड्स, जे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले गुंतवणूक पोर्टफोलिओ आहेत, जे अनेक गुंतवणूकदारांकडून स्टॉक, बॉन्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ खरेदी करण्यासाठी पैसे जमा करतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानं गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणता येते आणि त्यांची जोखीम कमी होते. म्युच्युअल फंड शुल्क आणि खर्चासह येतात, जे गुंतवणुकीवरील एकूण परताव्यावर परिणाम करू शकतात. हे तर होते असे पर्याय ज्यामध्ये ॲव्हरेज सॅलरी असणारा देखील गुंतवू शकतात. ज्यांच्याकडे चांगले भांडवल आहे व ज्यांच्या आर्थिक नियोजनाच्या गणितात बसेल त्यांच्यासाठी पुढचा प्रकार म्हणजे रिअल इस्टेट. हा खूप फायदेशीर व सेफ गुंतवणुकीचा प्रकार आहे. रिअल इस्टेटमध्ये घरे, अपार्टमेंट, व्यावसायिक इमारती किंवा जमीन यासारख्या मालमत्तेत गुंतवणूक करणे समाविष्ट असते. रिअल इस्टेट भाड्याच्या उत्पन्नाद्वारे किंवा भांडवली वाढीद्वारे आपल्याला उत्पन्न मिळवून देऊ शकते. मित्रांनो, आपल्याकडे पुरेसे भांडवल असेल तर स्वतःचे घर घेणे हे गुंतवणुकीच्या दृष्टीनं अतिशय फायद्याचे आहे. रिअल इस्टेट हरवली किंवा चोरीला जाऊ शकत नाही किंवा ती वाहून जाऊ शकत नाही. थोडा मार्केट रिसर्च करून ज्या ठिकाणी घर घेताय त्या एरियामध्ये डेव्हलपमेंटचा स्टार काय अशा काही गोष्टींचा आढावा घेऊन काळजीपूर्वक गुंतवणूक केल्यास ती ही जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. या व्यतिरिक्त अडचणीच्या काळात स्वतःच्या नावावर असलेले घर मॉर्गेज देखील ठेवता येते. रिअल इस्टेट गुंतवणुकीला भांडवल लागते हे खरं, तरी आज तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच REITच्या सहाय्यानं भारतातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. REIT वैयक्तिक गुंतवणूकदारांना सुरक्षित रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणूक करून इंटरेस्टच्या स्वरूपात फायदा मिळवून देते. आज भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एम्बेसी, माइंडस्पेस आणि ब्रुकफिल्ड अशा 3 REIT संस्थानांची नोंद आहे.
जे काही गुंतवणुकीचे प्रकार ज्याबद्दल मी आता बोललो ते ट्रॅडिशनल प्रकार होय. आधुनिक म्हणजे डेटा सायन्सच्या युगात डेटा हेच सर्वस्व होत चालला आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हाच आज सर्व व्यवहारांचे बेसिक झाले आहे. गुंतवणुकीत देखील ह्याचे मोठे ठसे उमटलेले आहे. तर यातून उत्पन्न झालेला गुंतवणुकीचा पुढचा प्रकार म्हणजे क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे जी एक्सचेंजचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि रिपल या बाजारात काही लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यानं उच्च परतावा मिळू शकतो, परंतु त्यात बाजारातील अस्थिरता, नियमनाचा अभाव आणि सायबर सुरक्षा धोके यासारख्या जोखीमी येतात. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे म्हणतात की बिटकॉइन ही एक तांत्रिकी टूर दे फोर्स म्हणजे मास्टरपीस आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा दुसरा आणि सर्वात आधुनिक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे NFT. नुकतेच ट्रेंडमध्ये असणारे NFTs किंवा नॉन फंजिबल टोकन ही डिजिटल मालमत्ता आहेत जी डिजिटल स्वरूपात असलेल्या मालमत्ता जसे की कलाकृती, संगीत, व्हिडिओ किंवा ट्वीट यांच्या मालकीचे प्रतिनिधित्व करतात. अलीकडच्या वर्षात गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय म्हणून NFTsला लोकप्रियता मिळाली आहे, परंतु यामध्ये देखील बाजारातील अस्थिरता आणि नियमनाचा अभाव यासारख्या जोखीमी आहेत. डिजिटल असेट्स NFTच्या स्वरूपात खरेदी विक्री करण्यासाठी भारतात आणि परदेशात विविध NFT मार्केटप्लेसेस आहेत. हे झाले आज अस्तित्वात असणारे काही प्रमुख गुंतवणुकीचे प्रकार. आता जाणून घेऊ चांगली गुंतवणूक कोणती आणि वाईट गुंतवणूक कोणती. तर अगदी साध्या भाषेत चांगली गुंतवणूक ही अशी असते जी जोखीम कमी करून उच्च परतावा देते. चांगल्या गुंतवणुकीसाठी काळजीपूर्वक नियोजन, संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो. याच्या विरुद्ध वाईट गुंतवणूक ही अशी असते जी कमी परतावा देते किंवा ज्यामध्ये खराब नियोजन, संशोधनाचा अभाव किंवा अल्पकालीन विचार यामुळे व्यक्ती पैसे गमावतात. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूक पर्यायातील जोखीम आणि परतावा यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि आर्थिक परिस्थिती यांचाही विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास उच्च परतावा मिळू शकतो, परंतु त्यात बाजारातील जोखीम देखील येतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीत वैविध्य आणावे आणि त्यांची जोखीम कमी करण्यासाठी स्टॉक आणि इतर गुंतवणूक पर्याय जसे की बॉन्ड आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी. मित्रांनो, वॉरेन बफेट हे म्हणतात की शेअर मार्केट हे अधीर व्यक्तीकडून धीर व्यक्तीकडे पैसे हस्तांतरित करण्याचे साधन आहे. यातून त्यांना हेच सांगायचे आहे की गुंतवणूक करताना पुरेसा धीर म्हणजे पेशन्स ज्यांच्याकडे असेल ते या मार्केटमध्ये जास्त टिकू शकतात आणि तेच श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतात. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर पेशन्स ठेवा आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या. काळजी घेण्यासारखे प्रामुख्याने काय, तर पहिले म्हणजे पूर्ण रिसर्च करावा. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या पर्यायांचे संशोधन केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास व्यावसायिक सल्ला घ्यावा. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची ऑफर देणाऱ्या कंपनीचे किंवा व्यक्तीचेही संशोधन करणे आणि त्यांची पार्श्वभूमी, प्रतिष्ठा व ट्रॅक रेकॉर्ड तपासून घ्यायला हवा. दुसरं, तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणा. विविधीकरण हे एक धोरण आहे ज्यामध्ये जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूक पर्यायांच्या मिश्रणामध्ये गुंतवणूक करणे समाविष्ट आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओवरील बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यासाठी स्टॉक, बॉन्ड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड यासारख्या विविध मालमत्ता वर्गांमध्ये त्यांची गुंतवणूक वैविध्यपूर्ण करावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. बघा, गुंतवणुकीसाठी संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी अल्पकालीन बाजारातील चढ उतारांवर आधारित घाईत निर्णय घेणे टाळावे आणि त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे. पुढे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी नियमितपणे त्यांच्या गुंतवणुकीचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले पाहिजे. त्यांनी बाजारातील ट्रेंड आणि त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकणाऱ्या आर्थिक घडामोडींची माहितीही ठेवली पाहिजे. व अंततः तुम्ही जोखमीसाठी तयार राहा. गुंतवणुकीमध्ये जोखीम असते आणि गुंतवणूकदारांनी नुकसानीच्या शक्यतेसाठी तयार असले पाहिजे.
गुंतवणूकदारांनी फक्त तेच पैसे गुंतवले पाहिजे जे ते गमावू शकतात, आणि अनपेक्षित घटना जसे की नोकरी गमावणे किंवा आणीबाणीच्या बाबतीत इमर्जन्सी फंड्स असणे आवश्यक आहे. थोडक्यात ह्यामुळे तुम्ही फायनान्शियली इन्सिक्युअर होता कामा नये. एका सर्व्हेप्रमाणे 70% लोकांचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन आहे, तर 30% टेम्पररी गेन्सवर लक्ष केंद्रित करतात. तसेच 80% लोकांचा असा विश्वास आहे की विविधीकरण ही एक आवश्यक गुंतवणूक धोरण आहे, तर 20% विविधतेला प्राधान्य देत नाहीत. तसेच आर्थिक उद्दिष्ट व रिस्क घेण्याची क्षमता यावर एकूण तुमच्या गुंतवणुकीचा स्वरूप अवलंबून असतो. मित्रांनो, गुंतवणुकीच्या ह्या आर्थिक पैलूंबरोबरच एक सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे स्वतःवर गुंतवणूक करणे. याला जर तुम्ही टाळले तर तुमच्या जीवनातील सर्व मेहनतीच्या गाथेस तुम्ही स्वतःच्या हातानं विसर्जित करून बसाल. स्वतःमध्ये गुंतवणूक करणे ही तुम्ही करू शकणाऱ्या सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे. यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि वैयक्तिक विकास यासारख्या उपलब्ध पर्यायांचा वेळेत वापर करून तुम्ही तुमची कौशल्ये, ज्ञान आणि वैयक्तिक वाढ विकसित करत राहणे गरजेचे आहे. स्वतःमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या करिअरच्या संधी वाढवू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहात आणि स्वतःमध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्ही दीर्घकाळात पैसे देखील मिळवू शकतात. कामाच्या व्यापातून जरा वेळ तुम्हाला स्वतःसाठी देताच आला पाहिजे. आपल्या आवडत्या स्किल्स किंवा कौशल्यांकडे लक्ष द्या. आज सोशल मीडियामध्ये तुम्ही लगेच एखादी स्किल मोनेटाइज करू शकता आणि स्वतःसाठी एक पॅसिव्ह अर्निंगचा मार्ग तयार करू शकता. तुम्हाला जर कुठल्याही विशिष्ट विषयाचे ज्ञान असेल तर तुम्ही ते नियमित सोशल मीडिया किंवा YouTube सारख्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकता. तुमच्या चॅनलला पुरेसे व्ह्यू मिळत असतील तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. या व्यतिरिक्त इंटरनेटवर पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याचे बरेच सोपे पर्याय आहे, जसे ॲफिलिएट मार्केटिंग, ड्रॉप शिपिंग हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता. पूर्वी कुठले स्टोअर उघडायचे तर आपण भांडवलीचा विचार करायचो, पण आता तुमच्याकडे प्रोडक्ट उपलब्ध असेल तर तुम्ही तुमचे डिजिटल स्टोअर जसे वेबसाईटद्वारे देखील याची विक्री करू शकता. काही स्किल्सला मोनेटाइज करून व थोडे वेळेचे नियोजन करून तुम्ही निश्चित पुरेसा पॅसिव्ह इन्कम सुरू करू शकता. यामुळे तुम्ही तुमचा फायनान्शियल पोर्टफोलिओ आणखी मजबूत बनवू शकता. याचबरोबर तुम्ही तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलला कुठेही कॉम्प्रोमाइज न करता हे सर्व नियोजनबद्ध राहूनच केले पाहिजे. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही फक्त तुमचेच जीवन नव्हे तर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या जीवनात देखील सकारात्मक बदल घडवून आणते आणि ही आयुष्यात तुमचे यश कंपाऊंड करण्याचा बेस्ट मार्ग आहे. मित्रांनो, गुंतवणुकीचे नियोजन हा आर्थिक नियोजनाचा अत्यावश्यक भाग आहे आणि त्यासाठी जोखीम आणि परताव्याचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीत विविधता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि त्यांच्या नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे. यामध्ये विशेषतः रेषेवरच आणि सल्ला फार महत्वाचा आहे. या सावधगिरीचे पालन करून आणि हुशारीनं गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार कालांतरानं संपत्ती निर्माण करू शकतात आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकतात. आपणही गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक बळकट व्हावे असे मी आपल्या सर्वांसाठी शुभचिंतन करतो. नमस्कार. मित्रांनो, कधी तुमच्याबरोबर असं काही घडलंय का? जसे उदाहरणार्थ तुम्हाला घरात काहीतरी प्लंबिंगचे काम आहे असं निदर्शनात येतं. तुम्ही किरकोळ समजून ते काम येणाऱ्या विकेंडवर ढकलतात. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे महत्त्व तुम्हाला माहीत असेल असं गृहीत धरतो. आता तुम्ही विकेंडला न चुकता प्लंबरला बोलवतात. तो त्याची तपासणी करतो आणि तपासून झाल्यानंतर तो जे कामाचे खर्च सांगतो ते ऐकून तुम्हाला गरगरल्यासारखं होतं. त्यात तो हेही सांगतो की दुरुस्ती त्वरित केली नाही तर हा खर्च दुप्पट होण्याची शक्यता आहे. हताश होऊन तुम्हाला ते करावंच लागतं. काहींना असे रिपेअर्सचे खर्च त्यांच्या निम्म्या किंवा पूर्ण सॅलरी इतका येतो. अशा वेळेस हे पैसे देण्याचे दडपण येते, पण नाईलाज असतो म्हणून तुम्ही तो करतातच. हा अचानक आलेला खर्च, प्रियजनांचा मृत्यू, जॉब लॉस, करिअर बदलणे, कार अपघात, होम रिपेअर, मेंटल हेल्थ, कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी, पॅन्डेमिक, लॉकडाऊन अशा अनेक आपत्कालीन समस्या म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन माणसाच्या जीवनात येतात. यामुळे होणारा खर्च माणसाला आर्थिकदृष्ट्या मागे टाकतात. म्हणून शक्य होईल तितक्या लवकर तुमचा आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड तुम्ही तयार केला पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना तुम्ही हे गृहीत धरले असेल तर खरोखर तुम्ही पैशाशी असा चांगला संबंध ठेवल्याचा स्वतःचा अभिमान बाळगला पाहिजे.
इमर्जन्सी फंड प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगची ही सवय तुम्हाला असेल तर फायनान्शियल सक्सेससाठी तुम्ही सुसज्ज आहात असे समजा. पण जर का ती नसेल तर इमर्जन्सी फंड शिवाय जीवन भयानक आहे हे समजून आपण सारे जागृत व्हा. चला तर या सिरीज मधल्या शेवटचा पण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये अत्यंत गरजेच्या घटकाबद्दल बोलूया. तर काय आहे इमर्जन्सी फंड? इमर्जन्सी फंड म्हणजे अनपेक्षित खर्चासाठी बाजूला ठेवलेला रोख जो तुमच्या मासिक खर्चामधून भरून काढणे आव्हानात्मक असतो. या खर्चामध्ये तुमचे व कुटुंबियांचे वैद्यकीय बिले, कार दुरुस्ती, अतिआवश्यक घर दुरुस्ती करणे व वर उल्लेख केल्याप्रमाणे अशा सर्वांचा समावेश आहे. आणखी साध्या भाषेत अनियोजित खर्चासाठी वापरले जाणाऱ्या पैशाची जमाठेव. हे पैसे जेव्हा वेळोवेळी तुम्हाला रोखीची कमतरता भासते तेव्हा वापरात आणण्यासाठी नव्हे तर हा एक बफर म्हणून आहे जो खऱ्या आर्थिक आणीबाणीसाठी आहे. काही आर्थिक सल्लागार आपत्कालीन निधीमध्ये इमर्जन्सी फंड मध्ये तुमचा 3 महिन्यात होणाऱ्या खर्चाच्या रकमे एवढा निधी वाचवण्याची ॲडवाइस देतात. इमर्जन्सी फंड हे आर्थिक तणावाच्या काळात एक कुशन म्हणून काम करेल. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमची नोकरी सोडत किंवा काही कारणांमुळे गमावत असाल तर इमर्जन्सी फंड तुम्हाला आणि तुमच्या कौटुंबिक निधीसाठी मदत करू शकतो. मध्येच पॉपअप होणाऱ्या अनपेक्षित खर्चासाठी तुम्ही पैसे देऊ शकता. इमर्जन्सीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरण्यापासून किंवा कर्जात अडकण्यापासून तुम्हाला इमर्जन्सी फंड वाचवेल. तुमचे ॲसेट्स तुम्हाला गहाण ठेवावे लागणार नाही. माझ्या एका सहयोगीनं इमर्जन्सी फंडमुळे त्याच्यावर 50,000 रुपयांचे डेप्ट साचण्याचे टाळले. झाले असे की नोकरी बदलण्यापूर्वी तो ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीची पेमेंट सायकल होती महिन्याचा पहिला दिवस, पण जिथे तो नव्यानं जॉईन झाला त्यांची पेमेंट सायकल होती महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात. आता तुम्ही म्हणाल याने असे झाले तरी काय? अहो बिल्स विसरलात का आणि कर्जाचे हप्ते? अहो एकूण मिळून त्याची महिन्याची एकूण देयक रक्कम 70,000 इतकी होती आणि या सर्वांचा ऑटो डिडक्शन देखील पहिल्याच आठवड्यात महाशयांनी लावला होता. मग काय नोकरी बदलताना आधीच शिफ्टिंग, फ्लॅट डिपॉझिट असे खर्च करून बसलेला माझ्या सहयोगीनं त्याच्या इमर्जन्सी फंडमधून काही पैसे रेग्युलर सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले व तेव्हा दुसऱ्यांकडून किंवा बँकेकडून पैसे उधार घेणे टाळले. कोरोना महामारी बघितल्यानंतर आपत्कालीन निधी असण्याचे महत्त्व आता जेवढे आहे तेवढे कधीच नव्हते. इमर्जन्सी फंड प्लॅनिंग हा एक लिव्हिंग लाईफ इन्शुरन्स आहे आणि फायनान्स प्लॅनिंगचा एक नॉन निगोशिएबल घटक आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. ज्यांना त्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये बुडवावे लागले आहे त्यांना विचारा की ते असणे किती आवश्यक आहे. इमर्जन्सीज आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक सजले आहे. कारण कुणीही त्यांना मेडिकल इमर्जन्सी केव्हा येईल किंवा कुठली पॅन्डेमिकमुळे बेरोजगारी किंवा पगारात कपात हे सांगू शकतात का किंवा शेड्यूल करून ठेवू शकता का? अशा काळात तुमचा इमर्जन्सी फंड हाच प्रामुख्यानं तुमचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असतो. जर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इमर्जन्सी फंडचा समावेश नसेल तर आपत्कालीन समस्या ह्या पैसे कमावण्याच्या आपल्या मेहनतीवर आणि संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगवर पाणी ओतू शकतात. इमर्जन्सी फंड तुम्हाला आर्थिक सुरक्षिततेची आणि मनशांतीची भावना देते. मित्रांनो, इमर्जन्सी फंडचा एक महत्त्वाचा पैलू आहे या फंड्सची लिक्विडिटी, ज्याविषयी मी 1-2 मुद्दे मांडतो. तुम्ही किती निधी सहज जास्तीत जास्त विड्रॉ करू शकता या आधारावर तुम्ही ठरवले पाहिजे की तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड कुठे गुंतवले पाहिजे. कुठल्याही इक्विटी किंवा स्टॉक्स मध्ये गुंतवू नये कारण यात रिस्क असते. ज्या वेळेस तुम्ही EF बद्दल बोलता त्यावेळी तुम्ही गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रिटर्न्सचा विचार तात्पुरता बाजूला ठेवला तरी चालेल. जर वाढत्या महागाईच्या रेटच्या समान रेटनं तुम्हाला रिटर्न्स असेल तरी चालेल. जास्त असेल तर अतिउत्तम. तसेच गुंतवणूक करताना इव्हेंट बेस्ड गुंतवणुकीपेक्षा लिक्विड गुंतवणुकीचे पर्याय जसे कोणतेही लॉक इन नसलेले हाय इंटरेस्ट FD किंवा लिक्विड डेप्ट फंड्स फायद्याचे ठरते. इमर्जन्सी फंड्स व त्याचे स्वरूप ह्याविषयी मी आतापर्यंत आपल्याला सांगितले. आता पुढे जाऊया व समजून घेऊया की प्रॅक्टिकली हे कसे तयार करावे. मित्रांनो, आर्थिक नियोजनाचे बरेच घटक सांभाळताना इमर्जन्सी फंड तयार करणे पेचाचे वाटू लागते. यामुळे अनेकांना हे कसे सुरू करावे व मेंटेन ठेवावे हा प्रश्न पडतो. सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फॅन्सी साधनांची आवश्यकता नाही. स्टार्ट स्मॉल बट स्टार्ट नाव. लहान सुरुवात करा पण आजच सुरुवात करा. आपत्कालीन निधी उभारणे ही आर्थिक सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. बघा मित्रांनो, मार्च पकडून तुमच्याकडे 2023 चे एकूण 10 महिने आहे.
या 10 महिन्यांमध्ये रोज 100 रुपये EF मध्ये टाकले तर ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये आपल्याकडे 30,000 रुपये EF राहील. इमर्जन्सी फंड साठवताना 2 महत्वाच्या नियमांचं पालन करा. पहिला नियम म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड फक्त तुमच्या अनपेक्षित गरजांसाठी वापरा. दुसरा नियम म्हणजे पहिला सांगितलेला नियम नित्य पाळा. आजकाल प्रामुख्यानं तरुणांमध्ये शॉपिंग साईटवर असताना ऍड टू कार्ट फील इतका स्ट्रॉंग असतो की ते कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस जणू काही विसरूनच जातात आणि त्यांच्या वॉन्ट्सच्या पूर्तीसाठी सर्रासपणे ते पैसे खर्च करताना पाहायला मिळते. त्यांची प्रत्येक वॉन्ट त्यांना इमर्जन्सी वाटू लागते. मित्रांनो, 2021 मध्ये ET वेल्थनं केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 53% भारतीयांकडे इमर्जन्सी फंड उपलब्ध नव्हता व 34% लोकांनी सांगितले की आर्थिक अडचणींमुळे कोविड-19 महामारीच्या काळात मित्र आणि कुटुंबियांकडून त्यांना कर्ज घ्यावे लागले होते. इमर्जन्सी फंड्सचे नियोजन नसल्यामुळे अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरून आपत्कालीन घटनेच्या वेळेला कर्ज घेतात, ज्याचा टेन्युअर कमी व इंटरेस्ट खूप जास्त असतो. त्यामुळे प्रत्येकानं इमर्जन्सी फंड्सचे नियोजन करा. तुम्हाला तुमच्या आपत्कालीन निधीचा वापर करायचा की नाही हे कसे ठरवायचे याची तुम्हाला खात्री नसेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी मनामध्ये एक छोटासा डिसिजन ट्री तयार करा. तुमच्या सेव्हिंग मध्ये पुरेसे पैसे नसताना एखाद्या गोष्टीवर खर्च करायची वेळ आली की पहिले हा प्रश्न करा, ती अनपेक्षित खर्च आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती सिच्युएशन किंवा खरेदी टाळा. जर हो तर ती आवश्यक खर्च आहे का हे विचारा. जर नाही तर ते टाळा आणि जर हो तर पुढचा प्रश्न ते तातडीनं घेणे आहे का असे विचारा. जर उत्तर असेल हो तर तुमचा इमर्जन्सी फंड या प्रसंगी वापरा. जर तर शेवटचा एक प्रश्न करा की हा असा खर्च आहे जो तुम्हाला नेहमी करावा लागतो का की सरप्राईज म्हणून येतो. जर अचानक येत असेल तर तुम्ही इमर्जन्सी फंड प्लॅनिंग मध्ये त्याचा समावेश करावा. जर नाही तर तुमच्या बजेटमध्ये तरी अशा खर्चाचा समावेश करावा. इमर्जन्सी फंड तुमचे कुठले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वापरू नका. कुठल्याही प्रकारच्या भेट वस्तूसाठी, कोणतीही डाऊन पेमेंट करण्यासाठी, वेकेशन तसेच कुठल्याही इन्शुरन्स रिन्युअलसाठी आपला इमर्जन्सी फंड वापरू नका. तुम्ही त्याला इमर्जन्सी म्हणून लेबल करता ते नेमकी काय आहे हे काळजीपूर्वक तपासून पहा. मित्रांनो, फायनान्शियल सिक्युरिटीचा विषय जेव्हा निघतो तेव्हा इमर्जन्सी फंड्स आणि इन्शुरन्स याबद्दल प्रामुख्यानं विचार केला जातो. हे दोन्ही पर्याय जरी सारखे वाटत असले तरी यामध्ये फरक आहे आणि कोणत्या पर्यायाला अधिक प्राधान्य द्यायचे हे ठरवता आलं पाहिजे. विमा संरक्षण केवळ वैद्यकीय किंवा ऍक्सिडेंटल परिस्थितीपासून तुमचे संरक्षण करेल, पण इमर्जन्सी फंड्स तुम्हाला काही महिन्यांसाठी भाडे, अन्न, उपयुक्तता, प्रीमियम, वैद्यकीय शुल्क इत्यादी खर्च कव्हर करण्यात मदत करेल. म्हणूनच जर तुमच्याकडे फक्त एक निवडण्यासाठी पर्याय आणि संशोधने असेल तर विविध विम्यांपेक्षा आपत्कालीन निधीला प्राधान्य देणे अर्थपूर्ण आहे. जर तुम्ही एकाच वेळी विमा प्रीमियम भरण्यासाठी आणि आपत्कालीन निधीसाठी पैसे वाचवण्यासाठी पुरेसे पैसे कमवत असाल तर ही परिस्थिती सर्वोत्तम आहे. म्हणून प्रॅक्टिकली दोन्हीही महत्वाचे. तुमचे स्वास्थ्य, तुमच्याकडील असलेली मालमत्ता, तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्वांच्या आधारावर ठरवून व तुमची प्रीमियम भरण्याची क्षमता लक्षात घेऊन तुम्ही कुठली तरी विमा योजना काळजीपूर्वक निवडली पाहिजे. तर काय आहे इन्शुरन्स प्लॅनिंग? स्वतःचे, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे, मालमत्तेचे इत्यादी नुकसानापासून आर्थिक संरक्षण करण्यासाठी काळजीपूर्वक विमा पॉलिसी निवडण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही जर तुमच्या कुटुंबातले ब्रेड विनर असाल तर तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे काय याचे उत्तर देणे व त्यासाठी सुसज्ज असणे ही तुमची जबाबदारी आहे. विविध इन्शुरन्स प्लॅन्स मार्केटमध्ये आहे, पण योग्य प्लॅन निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा योजनेमध्ये महत्वाची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तरतूद, जसे मुलांचे विवाह, शिक्षण, तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिक सहाय्य याचा समावेश आहे की नाही हे तपासून पहा. आदर्शपणे तुमच्याजवळ तुमच्या वार्षिक पगाराच्या 15 ते 20 पट विमा संरक्षण असायला हवे. तुम्ही अशी पॉलिसी निवडा जे तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे असणारे दायित्वांचे संरक्षण करेल. हे ठरवताना तुमची मालमत्ता, थकबाकी कर्ज आणि इतर डेब्ट्स याची बेरीज करा. त्यावर एकूण सम इन्शुअर्ड किती असायला हवा ते ठरवा. तसेच कुठलाही प्लॅन निवडण्यापूर्वी दुसरा महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या इन्शुरन्स प्लॅन्सचा टेन्युअर. तुम्ही जोपर्यंत कमावू शकता तोपर्यंत तरी तुमच्या इन्शुरन्स प्लॅननं तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करायला हवे.
इन्शुरन्स बरोबरच तुम्ही तुमचे मृत्यूपत्र, ज्याला विल डीड म्हणतात, ते देखील तयार करून ठेवायला हवे. म्हणजे तुमच्यानंतर तुमच्या प्रियजनांना कुठल्याही आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत नाही. तर मित्रांनो, हे सर्व होते फायनान्शियल प्लॅनिंग इन 20s कसे करावे या सिरीजचा शेवटचा टप्पा, म्हणजे इमर्जन्सी फंड व इन्शुरन्स प्लॅनिंग याबद्दल. नाउ कन्क्लुडिंग, आपण 20s फायनान्शियल प्लॅनिंग कसे करावे याविषयी जी काही चर्चा सर्व एपिसोड्स मध्ये केली, यातून फायनान्शियल प्लॅनिंग ही तुमची नैतिक जबाबदारी आहे हे तुम्हाला लक्षात आले असेल. सत्राच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ न घालवता आपल्याकडे असलेल्या साधनांचा आढावा घेऊन आपण फायनान्शियल प्लॅनिंग सुरू केले पाहिजे. तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट ठरवले आहेत का? तुम्ही यासाठी रिअलिस्टिक बजेट तयार केले आहे का? तुम्ही पुरेशी सेव्हिंग व फ्युचर प्लॅनिंग करत आहात का? तुम्ही आपत्कालीन समस्येसाठी व इतर फायनान्शियल सरप्राइजेससाठी सज्ज आहात का? तुमचा पैसा वाढत्या स्वरूपाचा आहे का? हॅपी फायनान्शियल फ्युचरची चेकलिस्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या सत्रात शेअर करण्यात आलेल्या संपूर्ण माहितीचा नक्की फायदा झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. मी आपल्याबरोबर शेअर केलेले सर्व मुद्दे एक गाईडलाईन म्हणून घ्या आणि त्यावर पुरेसा रिसर्च नक्की करा. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. नमस्कार.